देशमुख साहेब स्क्रीन दिसते तुम्हाला आता? हो दिसतंय. आता सॅप सिस्टीम सुरू केलेली आहे. हो हो हा ठीक आहे. ओके थँक्यू सर. नमस्कार, मी संतोष लवटे. असेसमेंट कोएसएमए असेसमेंट मॉड्यूल आदरणीय श्री शर्मा सर आणि जाधव सर यांच्या परवानगीने सेशन चालू करतोय. तर असेसमेंट करताना म्हणजे सिस्टीमवर ऑर्डर घेताना जनरली 2 स्टेप प्रोसेस आहे. पहिली स्टेप असे की आपण ती केस क्रिएट करतो आणि दुसरी केस क्रिएट केल्यानंतरची ते सिस्टीमवर प्रोसेस करून त्याची असेसमेंट ऑर्डर बनवतो. तर केस क्रिएट कशी करतात ते मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो. तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन दिसते का? हा येस सर दिसतंय सर. ओके. तर याच्या महाजीएसटी पोर्टलवर एम्प्लॉई लॉग इन मध्ये एक मोड एम्प्लॉई लॉग इन मध्ये मॅन्युअल्स अँड प्रोसेस म्हणून एक टाईल आहे. त्याच्यामध्ये सगळे मॅन्युअल्स दिलेले आहेत प्रत्येक प्रोसेसचे. त्याच्यामध्ये केस क्रिएशनची एक टेम्पलेट पण शेअर केलेली. ती मी तुमचे टेम्पलेट शेअर केलेली आता या स्क्रीनवर दिसते तशी. याच्यामध्ये काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला एक डेटा भरायचा असतो. तो डेटा भरून तो रन केल्यानंतर एक CRM फाईल जनरेट होते. मग ती त्या बेसिसवर आपण केस क्रिएट करू शकतो. याच्यामध्ये कसं आहे की आपल्याला डिटेल द्यायचे असतात. एक आहे ते डेस्क आयडी म्हणजे त्या नोडल ऑफिसरचा, 3 कॅटेगरी, फायनान्शियल इयर, 3 त्या डीलरचा कॅटेगरी, म्हणजे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी, कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंट, IBA, नंतर फायनान्शियल इयर, पिरियड द्यायचा तिथं कुठल्या पिरियड पासून कुठल्या पिरियड पर्यंतची असेसमेंट आहे. नंतर ऍक्ट स्पेसिफाय करतो, वॅट, आणि CST. त्याच्यानंतर वेगवेगळे सेक्शन्स आहेत आणि याच्यानंतर फॉर्म टाईप पण आहेत. म्हणजे वॅट मध्ये कसं होतं की प्रत्येक डीलरचा बिझनेस जसा असेल त्यानुसार फॉर्म्स डिझाईन केले होते. म्हणजे 231 फॉर्म जनरल डीलरसाठी होता, 232 कंपोजिशन साठी होता, असे 231 ते 235 पर्यंत वेगवेगळे फॉर्म्स होते. आणि त्याच्यामध्ये रिटर्न भरायचे. असेसमेंट करताना ते रिटर्नचा डेटा रिफ्लेक्ट होण्यासाठी तो आपण फॉर्म तिथे स्पेसिफाय करायचा आहे. आणि हे डेटा दिल्यानंतर आपण हे प्रेस टू व्हॅलिडेट करून ही फाईल जनरेट करतो. ऍक्च्युली ही थोडी सेन्सिटिव्ह प्रोसेस आहे. याच्यामध्ये एरर खूप येऊ शकतात. त्यामुळे ह्या टेम्पलेटमध्ये इथं लिस्ट म्हणून दिलेले आहे, त्या ठिकाणी बरेचसे ड्रॉपडाऊन देईल. ड्रॉपडाऊन म्हणण्यापेक्षा तिथं पूर्ण डेटा दिलेला आहे. इथं म्हणजे डेस्क आयडी मास्टर म्हणजे कुठला डेस्क आयडी तो दिलाय, कॅटेगरी दिलेली आहे, कुठल्या टाईपच्या केसेस आहेत, कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंट का IBA, रेक्टिफिकेशन, पेनल्टी ऑर्डर असे. नंतर ऍक्ट आहे, नंतर इथं सेक्शन्स दिलेले आहेत आणि फॉर्म टाईप पण दिलेले आहे. जरी समजा त्या ऑफिसरला माहिती असलं की कुठला सेक्शन काय, तरी त्यांनी स्वतः टाईप करण्यापेक्षा इथून जर घेतला डेटा आणि तिकडे पेस्ट केला तर त्याच्यामध्ये शक्यतो एरर येत नाही. हे करायचं ना. ह्याच्याबद्दल जर समजा काही माहिती पाहिजे असली तर ते हेल्प म्हणून आहे एक शीट, तिथे आहे. ते म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंटला कुठला सेक्शन वापरायचा, युनिलॅटरलला कुठला, हे सगळे डिटेल दिले. हे सगळे भरून आपण प्रोसेस प्रेस टू व्हॅलिडेट करतो, रन करतो. जर काही एरर असते तर एरर आपल्याला ह्या पेजला दिसतात. मग ते एरर क्लिअर केल्यानंतर परत सिस्टीम व्हॅलिडेट करायची. जो पण एरर जात नाही तो बंद करायची. सगळ्यात शेवटी मग कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला एक CRM फाईल मिळते. ते CRM फाईल कशी असते मी तुम्हाला दाखवतो आता. ही टेम्पलेट केल्यानंतर CRM फाईल अशा प्रकारची होती. ही CRM फाईल आपण JC पाठवतो. तर नोडल ऑफिसर JC पाठवतो. JC त्यांच्या लॉग इन आयडी वर माझी लॉग इन आयडी वर हा डेटा पोर्ट करतात. मग तो डेटा त्यांनी अपलोड केल्यानंतर मग बॅकएंड प्रोसेस होऊन ती केस क्रिएट होते आणि नोडल ऑफिसरला त्याच्या डेस्क आयडी वर दिसते. ही झाली केस क्रिएशनची प्रोसेस. आता ह्याच्या पुढचे असेसमेंटचा. आता ऍक्च्युली असेसमेंट मध्ये 2-3 स्टेप्स आहेत.
पहिली स्टेप म्हणजे नोटीस. याच्यामध्ये नोटीस दिल्यानंतर डीलरला आपण हे करतो, कुठल्या सेक्शन खाली नोटीस आहे, परत त्याचे हिअरिंग डेट, हिअरिंग टाइम आणि त्यांनी कुठले डॉक्युमेंट द्यायचे हे एक डोबल मानाने देतो. मग ती नोटीस दिल्यानंतरची पुढची ऍक्टिव्हिटी हिअरिंग. ते नोटीस सर्व झाल्यानंतर डीलरला आपण तो ऑफिसर बोलवतो. हिअरिंग मध्ये त्याच्याशी डिस्कस करतो ना आपण ते ऑर्डरची फिगर्स ठरवतो. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर हिअरिंगच्या पुढे जाऊन आपण ते ऑर्डर सिस्टीम वर घेतो, ऑर्डर सर्व्हिस करतो आणि ऑर्डर नंतर जर त्याचं रिफंड वगैरे असेल तर रिफंड प्रोसेस करतो. हे झाले प्रोसेस. आता मी एक एक स्टेप तुम्हाला कम्प्लीट स्क्रीनवर दाखवतो. आता इथं आपण ज्यावेळी सॅप वर लॉग इन करतो त्यावेळी आपल्याला ह्या 3-4 प्रकारचे मेजर ह्या टाइल्स दिसतात. याच्यामधली जनरल इथं गेल्यानंतर इथं याच्यामध्ये CRM वेब UI म्हणून एक टाईल आहे, तिथं जायचं. याच्यामध्ये वेगवेगळ्या मॉडेलसाठी वेगवेगळे ते हायपर लिंक्स दिलेले आहेत. याच्यामध्ये असेसमेंट करताना आपण झेड ऑडिट ऑफिसर ऑडिट अँड असेसमेंट मॉडेल म्हणून आहे, ती आपण हायपर लिंक क्लिक करायची. ओके, आता आपण मगाशी केस कशी क्रिएट करायची ते दाखवलेलं आहे. ह्या ज्या केस बॅकएंडला क्रिएट झालेल्या असतात त्या सर्च करताना इथं आपण केस सर्चला जायचं. मग यावेळी आपल्याला ज्या डीलरची असेसमेंट करायची त्या डीलरचा टीन नंबर इथं टाकायचा. तुम्हाला तो लाईव्ह डेमो दाखवतो त्याचा. One second. ओके, आता आपण 3 नंबर टाकल्यानंतर त्या 3च्या रिलेटेड काय काय ऍक्टिव्हिटी असेसमेंट मॉडेल मध्ये झालेल्या आहेत ते आपल्याला दिसतात. आता आपण जी केस क्रिएट केलेली ती नोटीस केस अलोकेटेड 16 हे 17-18 पिरियड साठीची आहे. हे क्लिक केल्यानंतर आपण एक आपल्या डॅशबोर्डवर एक स्ट्रक्चर येतं, ते नोटीस आहे. इथे गेल्यानंतर आपण केस डिटेल्स आहे, केस डिटेल्स भरून आपण त्याला ते नोटीस पाठवतो. तर हे कसे करायचं मी दाखवतो. इथे एडिटला जायचं. इथे 5-6 मॅन्डेटरी फील्ड्स आहेत, त्या भरायच्या. फॉर एक्झाम्पल प्रायोरिटी, केसच्या आपल्या कॉन्टेक्स्ट नुसार आपण ठरवतो की हाय प्रायोरिटी का मीडियम का लो, ते स्पेसिफाय करायचं. त्याच्यानंतर आपल्याला इथं सेक्शन स्पेसिफाय करायचा असतो. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण केस क्रिएट करताना आपण सेक्शन स्पेसिफाय करतो, पण इथं आणखीन एक स्कोप आहे, आपण सेक्शन चेंज करू शकतो. पण एकदा का नोटीस सर्व झाली तर मात्र आपल्याला तो सेक्शन चेंज नाही करता येत. मग तो नोटीस पाठवताना सेक्शन एकदम काळजीपूर्वक पाठवायचा. त्याच्यानंतर इथं असतं रिस्क प्रोफाईल चेक, म्हणजे ज्यावेळेला EIU ने किंवा कोणी आपल्याला केस सिलेक्ट केलेले असते त्यावेळी त्यांनी एक पॅरामीटर दिलेलं असतं की ह्या किंवा ते इश्यूज असतात हे चेक करायचे असतात. आधी ते चेक करायचं आणि नंतरच नोटीस काढायची. ते इंटरलॉक त्यासाठी दिले की कुठलाही इश्यू स्किप होऊ नये म्हणून. याच्यानंतर इथं आणखीन एक ऑप्शन आहे, ते मॅन्युअल ऑर्डर. म्हणजे हे मॅन्युअल करायची का सिस्टीमवर करायची. मॅन्युअल ऑर्डर मध्ये कसं असतं, आपण मॅन्युअल ऑर्डर केलेली असते ते ह्याच्यावर अपलोड करतो, पण ती इथं जी सिस्टीमवर केलेली ऑर्डर आहे ते त्या डीलरला सर्व होत नाहीये. ज्यावेळी आपण ऑनलाईन म्हणजे मॅन्युअल नसलेले ऑर्डर करतो त्यावेळी आपण जी ऑर्डर तयार करतो
आणि सर्व करतो ती ऑर्डर त्या डीलरला जाऊन मिळते. डीलरचा रजिस्टर ईमेल ऍड्रेस जो आहे त्याच्यावर जाऊन मिळते. टाइम बारिंग डेट मग ते बेस कुठली कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंट आहे का IBA त्याच्यावर तो आपली टाइम बारिंग डेट फिक्स असते, ती टाइम बारिंग डेट टाकायची. हे मॅन्डेटरी फिल केल्या फील्ड्स भरल्यानंतर आपण हे सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर खाली ऑडिट आणि असेसमेंट ऍक्टिव्हिटीला जायचं. मग इथे जे दोन हायपर लिंक दिसतात त्यातल्या खालची जी असेसमेंट नोटीस आहे ते हायपर लिंक ती ओपन करायची. हा मग ही तर नोटीस हेडर डिटेल्स आहे, त्याची इन्फॉर्मेशन आपण तिथे भरायची. हा या ठिकाणी परत ह्या ज्या मॅन्डेटरी फील्ड्स आहेत फॉर एक्झाम्पल हा ह्या ज्या ते पिंक कलरच्या ते इन्फॉर्मेशन भरायची. इथं काय काही ईमेल ऍड्रेस, इथला नोडल ऑफिसरचा ईमेल ऍड्रेस द्यायचा. हे याच्यासाठी द्यायचं की ही नोटीस त्या डीलरला जाणार आहे, मग त्या डीलरनी त्याला जर काही ऑफिसरशी करस्पॉन्डन्स करायचं असलं तो हे ईमेल ऍड्रेसवर करेल. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर पण द्यायचा. त्याच्यानंतर आणखीन तुमचे तो डीलर वॅट ऑडिट रिपोर्ट भरण्यासाठी लायबल आहे की नाही ते पण स्पेसिफाय करायचं. हिअरिंग लोकेशन म्हणजे डीलरनी हिअरिंगला कुठे यायला पाहिजे हे तुम्ही तिथं स्पेसिफाय करायचं. सगळ्या मॅन्डेटरी फील्ड्स आहेत, ह्या जर भरल्या नाही तर तुमची नोटीस अप्रूव्ह होत नाही म्हणजे आणि ते पुढे पण जात नाही. इथं आपण हिअरिंग डेट देतो. एक काळजी घ्यायची की हिअरिंग डेट ही नेहमी टाइम बायरिंग डेटच्या अगोदर पाहिजे. आणि इन केस आपण जर चुकून टाकत असलो तर ते सिस्टम ऍक्सेप्ट पण करत नाही. त्यानंतर हिअरिंग डेट नंतर टाइम ऑप्शनल आहे, आपण टाकू शकतो पाहिजे असला तर. आणि टेक्निकली असं आहे की हिअरिंग डेट ही नोटीस ज्यावेळी त्याला सर्व होईल त्याच्यानंतर 15 दिवसांनंतर असायला पाहिजे, कारण ते आपल्याला कायद्याने ऑफिसरला बंधनकारक आहे की त्या डीलरला नोटीस गेल्यापासूनचा 15 दिवसचा अवधी द्यायला पाहिजे ते डॉक्युमेंट्स वगैरे गोळा करण्यासाठी. हे मॅन्डेटरी फिल केल्यानंतर सेव्हचं बटन दाबायचं. हा ह्या स्टेप मध्ये आणखी नोटीस मध्ये आणखीन एक महत्वाचं असं आहे की रिटर्न कन्सॉलिडेशन. ऍक्च्युली कुठलाही डीलर रिटर्न भरताना इधर तो मंथली भरतो किंवा क्वार्टरली भरतो. ज्यावेळी आपण असेसमेंट करतो त्यावेळी आपल्याला त्याचा पूर्ण कन्सॉलिडेटेड डेटा आपल्याला यायला पाहिजे. त्यासाठी ही स्टेप आहे, मॅन्डेटरी स्टेप आहे रिटर्न कन्सॉलिडेशन. जो पण आपण रिटर्न कन्सॉलिडेशन करत नाही तोपर्यंत त्याच्याशिवाय ती स्टेप पुढे जात नाही. हा ज्यावेळी ह्या रिटर्न डेटा इथं जी हायपर ब्लू कलरची हायपर लिंक आलेली ते इंडिकेट करतंय की रिटर्न कन्सॉलिडेट झालेले. आता यावेळी मग हे सगळं झाल्यानंतर प्रिंट प्रिव्ह्यू बघायचा.
प्रिव्ह्यू बघितल्यानंतर सगळे डिटेल्स कन्फर्म करायचं, त्याला डेट वगैरे बरोबर आहे का, मग हे जर कन्फर्म झाल्यानंतर ही डिजिटली साईन करायची. ते डाउनलोड करायची आणि त्याच्यावर डिजिटल साईन मारायची. हे डाउनलोड केलेले नोटीसला डिजिटल साईन करायची. जर समजा आपण डिजिटल साईन केली नाही तर ती नोटीस अटॅच होते पण ते सर्व्हिस होत नाही डीलरला. हॅलो हॅलो. सर दिनेश गीते बोलतोय नाशिकवरून. सॉरी डिस्टर्ब करतो, एक मिनिट. बोला. सर ऍक्च्युअल हा पार्ट आहे ना, आपले जे मास्टर ट्रेनर आहे बऱ्यापैकी सगळ्यांना माहितीच आहे सर. फक्त यात जर बी म्हणजे सॅप असेसमेंट बद्दल जर काही डाऊट असतील ते घेतले असते, मग बीओचं स्टार्ट केलं असतं तरी चाललं असतं सर. फाईन. ओके. मग चालेल, म्हणजे हे प्रोसेस सगळ्यांना माहिती आहे सॅपची. तर गेल्या 4-5 वर्ष म्हणजे जसे असेसमेंट मॉडेल गोलाईव्ह झालेलं आहे तर सर्वच जण मग सॅप बद्दल कुणाला काही इश्यू असले तर विचारा, मग ते आपण डिस्कस करू. तेच म्हणत. चालेल एकदा चालेल. फक्त सगळे मास्टर ट्रेनर रेडी आहे का? फक्त कोणाला काही अडचण असेल, हा फ्लो कंटिन्यू करायचा तर सांगा, नाही तर मग आपण डाऊट घेऊ असं मग. कारण की हे सर वर्किंग म्हणजे गेल्या 4 वर्षापासून बरंच काही ट्रेन झालेले सर्व. त्याच्यामुळे fine, याच्यात fine. का म्हणजे मग कुणाला काही इश्यू असले तर त्यांना विचारू द्या, नाहीतर मग आपण बीओचं चालू करून देऊ. सर संदीप बोलतोय पुणे लोकेशन वरून. हा बोला. सर जे केस क्रिएशन आहे तुम्ही सकाळी आता सांगितलेलं, ते केस क्रिएशन आता चालू आहे जेसी ऑफिसला? नाही, ऍक्च्युली तो पॉलिसी डिसिजन आहे आणि माझी जेवढी माहिती आहे त्याप्रमाणे आम्हाला तर आमच्या नोडलला सांगितलं होतं की सध्या कुठलीही केस क्रिएशन साठी पाठवायची नाही. ओके सर. मग जेसी ऑफिसचा एक प्रश्न होता माझ्यासाठी, 23/7 जी आपली केस क्रिएट होत नाही रिमांड बॅकची, तर त्यामध्ये काय करते? जे अपलोड होतात जेसी ऑफिसवरून जे चालू होतं त्याच वेळेचा प्रश्न होता, पण ती नोडल ऑफिसच्या डेस्कला असाइन नाही होत. नाही सी, मग तो तिथं टेक्निकल इश्यू असेल, कारण हे बॅकएंडचे जे काम आहे ते बंद नाही झालेलं. ओके. त्याच्या माहितीप्रमाणे ते बॅकएंडचे काम अजून बंद नाही झालेलं आहे, फक्त ते आपल्या पॉलिसी डिसिजन मुळे आपण थांबलेलो आहे तिथं. ओके सर. दुसरा एक होता की सीटीसीज आपल्या ज्या सीआरएम मधल्या हे आहे सगळे मॉडेल्स, त्या केसेस आपल्या युजरला अलोकेट होतात, डेस्कला नाही होत. जेव्हा सीटीसी होती त्यावेळेस तो
जुन्या डेस्कच्या युजरलाच तो केसेस तशाच असतात, असेसमेंटचे असतील किंवा रिफंडचे असतील. तर त्या Okay. प्रत्येक वेळेस सीटीसी नंतर आपल्याला कंप्लेंट लॉग करावी लागते आणि त्यावेळेस NIT असं इन्फॉर्मेशन मागते की त्यांचे केस आयडी द्या आम्हाला. तो जर हो. आपण त्या डेस्कला सर्च केलं तर काही केसमध्ये असेसिंग ऑफिसरचं नावच नसतं, सो सर्च होत नाहीत त्या. आणि जर ऍक्टिव्हिटी सर्चमध्ये सर्च केलं तर केस आयडी सर्च नाही होत तिथं, ते सगळे ऍक्टिव्हिटी सर्च होतं. तर त्यामध्ये त्यांना डेटा कसा प्रोव्हाइड करता येईल, कारण की तो इश्यू आता पण आहे. नाही ऍक्च्युली ते आहे, तो इश्यू आहे. मी त्याच्या पुढे जाऊन सांगेल की जर समजा एखाद्याने हे केलं, ही पॉसिबिलिटी कधी जर समजा एखाद्याची केस आहे ती TAP झाली दुसऱ्याकडं, तर त्यामध्ये तो ओरिजिनल ऑफिसरलाही ते कधी कधी दिसते केस आणि कधी कधी ज्याला TAP केले त्याला पण दिसते. मग याच्यामध्ये फक्त जर समजा दोघांनाही जरी दिसत असेल तर जो माणूस ते प्रोसेस करतोय त्यावेळी त्यांनी नोटीस इश्यू करताना खाली बघायचं त्याचा जो डेस्क आयडी खाली त्याचाच आहे का. जर असला तर पुढे जायला सांगा, नाहीतर कधी कधी फ्लो मध्ये आपण विसरून जातो, ते करतो आणि पुढे गेल्यानंतर ऑर्डर झाल्यानंतर आपल्या लक्षात येते की खालचा जो डेस्क आयडी तो वेगळा आहे म्हणून. त्यावेळी तो इश्यू रेस करायचा आहे. नाही सर, कसं होतं की आता नॉर्मल सीटीसी जरी झाली ना, 8 दिवस 15 दिवसाची जरी सीटीसी झाली तरी पण ती केस जुन्या डेस्कला राहते आणि जोपर्यंत आपण रिस्क प्रोफाईल चेक करत नाही तोपर्यंत ती केस पुढे जाता येत नाही. आणि रिस्क प्रोफाईलसाठी युजर नेम जे असतं असेसिंग ऑफिसर ते जर ब्लँक असेल तर दोघांच्या डेस्कवरून ती केस नसल्यामुळं ते रिस्क प्रोफाईल चेक करता येत नाही. आतापर्यंत ऑप्शन होता की जेसी ऑफिसला ती केस सर्च होत होती, जरी कोणाचं नाव नसेल तरी पण. ओके. हां, तर मग ते रिस्क प्रोफाईल चेक न करता आल्यामुळे तो केस तशी पेंडिंग राहते आणि मग कंप्लेंट लॉक केल्यानंतर ते जसा ऍक्टिव्हिटी आहेत त्या ऍक्टिव्हिटी प्रोव्हाइड करतो, पण हा कंटिन्युअसली इश्यू चालू आहे म्हणजे प्रत्येक सीटीसीला आता पण. ओके. त्यामुळे ती केस हा. पेंडिंग आहे. नाही ऍक्च्युली हा इश्यू आहे. त्याला म्हणजे टाइम बिंग त्याला ते कंप्लेंट लॉक करणं फॉलोअप घेणं हा एकच पर्याय मी सजेस्ट करू शकतो. म्हणजे ते थोडं सॉरी पिक्चर आहे पण फॅक्टीच आहे. ओके सर, अजून एक प्रश्न होता की आपण आता जी नोटीस अटॅच करतो ना, तर ती सुरुवातीला आता आपण कोणतीही नोटीस किंवा ऑर्डर अटॅच करतो तर ती सुरुवातीला तो जो ऑर्डर आयडी आहे, जो ऍक्टिव्हिटी आयडी आहे तीच अटॅच होत होती. पण गेल्या 15 दिवसापासून किंवा 1 महिन्यापासून असं झालेलं आहे की कोणतीही ऍक्टिव्हिटी म्हणजे प्रोसिडिंग सीट पण ऑर्डरला अटॅच होतीये आणि अटॅच झाल्यानंतर ऑर्डर साईज कन्फर्म होती डायरेक्टली असेसमेंटची. आता तो तिथं ती रॉंगली अटॅच झाल्यामुळं तो डीलर म्हणतो की मला ऑर्डर मेलला मिळालेली नाहीये आणि ती आता एडिट होऊ शकत नाही कारण ऑर्डर साईज कन्फर्म झालेली. त्यामध्ये कंप्लेंट जरी लॉक केली तरी ते NIT वाले चेंज करत नाही स्टेटस त्याचं. सो ऑफिसरांचं असं म्हणणं की ती जर चुकून आमच्याकडून प्रोसिडिंग सीट अटॅच झाली जी आधी होतच नव्हती तर मग त्याला पर्याय काय? तुम्ही काय म्हणले त्याचं म्हणजे ऑर्डर सर्व्हिस करताना दुसरी अटॅच होते. राईट, चुकून अटॅच होती. आतापर्यंत ती होत नव्हती, म्हणजे तो जो बारकोड आहे आपला ऑर्डर ऍक्टिव्हिटी आयडी तो मॅच तरच ती अटॅच होत होती. पण गेल्या 1-2 असा इश्यू चालला की ती कोणतीही ऑर्डर जरी अटॅच केली चुकून, एखादी नोटीस अटॅच केली ऑर्डरच्या जागी तर लगेच ती ऑर्डर साईज कन्फर्म होऊन जाते आणि त्यानंतर ती चेंज होत नाही. नाही याच्याबद्दल ठीक आहे. मी हे प्रेझेंटेशन झाल्यानंतर माझा मेल आयडी शेअर करतो आणि मग तुम्हाला पाहिजे तर मी त्याचा आन्सर्स परत मॉड्यूल लीडरशी डिस्कस करून तुम्हाला देतो. ओके सर. ओके चालेल. आणखी कोणाला काय डाऊट आहे याच्याबद्दल? रेक्टिफिकेशन विड्रॉ बद्दल एक विचारायचं सर. हा, रेक्टिफिकेशन केस विड्रॉ होतात का आणि ते होत असतील तर काय प्रोसिजर आहे? रेक्टिफिकेशन विड्रॉ होतात का, म्हणजे जे रेक्टिफिकेशन केलेले आहेत डीलरनी पण ते ऑफिसरांना करायचे नाहीत रेक्टिफिकेशन केसेस, म्हणजे तो लायबल नसेल किंवा काही कारणासाठी, तर ते विड्रॉची काही प्रोसिजर आहे का? जसे असेसमेंट विड्रॉ होते तसं रेक्टिफिकेशन विड्रॉ होऊ शकते? ऍक्च्युली ना तुम्ही जर मॉड्यूल मॅन्युअल जर बघितलं ना तर त्याच्यामध्ये तो इनफॅक्ट तो स्क्रीनशॉट पण दिलेला आहे विड्रॉचा. रेक्टिफिकेशनचा? एकदा ते बघून घ्या ना, तिथं आहे 2-3 ऑप्शन्स आहेत तिथं, त्यात विड्रॉचं पण ऑप्शन आहे. ओके सर. हॅलो सर, सुयोग अंबुलकर बोलतोय अमरावतीवरनं. सर एक ऑफिसरांना रेक्टिफिकेशनची केस क्रिएट करायची आहे, तर तिथे पार्टनर नॉट मेंटेनचा एरर येतो. तर ऑफिसरांनी कंप्लेंट लॉक केली तर
पार्टनर नॉट मेंटेन. ओके. नाही तुम्हाला सांगतो काय करा. त्याच्यावर आहे ना- नाही 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 ऐका ऐका. रेक्टिफिकेशन केस आणि रेग्युलर केस मध्ये हा एक फरक आहे. म्हणजे रेग्युलर केस मध्ये कसं होतं, नोटीस सर्व झाली ना, आपण पुढच्या स्टेपला जातो, हिअरिंगच्या स्टेपला. तिथं ऑटोमॅटिक जाते. रेक्टिफिकेशन मध्ये काय होतं, तुम्ही नोटीस सर्व केली ना, तिथं ते फिजिकली जाऊन म्हणजे ते मॅन्युअली तिथं जाऊन करणं, नोटीस सर्व्हिस डेट टाकायची तिथं आणि स्टेटस आहे ते मॅन्युअली चेक करायचं की नोटीस इलेक्ट्रॉनिकली सर्व. ते केल्यानंतर सेव्ह करा आणि त्याच्यानंतर मग तो एरर येणार नाही. तर ते ओके आहे पूर्ण. नाही सांगतो मी. त्यांना तो हा error- हा issue आहे. हा. ऐका ना, आपण रेग्युलर असेसमेंट करतो ना, त्यावेळी नोटीस आपण अटॅच केली की नेक्स्ट प्रोसेस स्टेजला जातो. पण रेक्टिफिकेशन मध्ये तसं नाही. रेक्टिफिकेशनची नोटीस सर्व झाली ना तुमची, नोटीस तुम्ही अटॅच केली, अटॅच केल्यानंतर सेंड केली, सेंड केल्यानंतर तुम्हाला तिथं त्या एडिट मध्ये जाऊन ते डेट टाकायची तर आणि इलेक्ट्रॉनिकली सर्व्ड असं तो ड्रॉप डाऊन आहे तो करायचा. ते केल्यानंतर सेव्ह करा तुम्ही. ही स्टेप जर केली तर तो एरर येणार नाही. सध्याचा स्टेटस त्याचा ऑर्डर सर्व्हिस कन्फर्म आहे सर. ऑर्डरचं नाही म्हणजे इश्यू कसला आहे, रेक्टिफिकेशनचा आहे का कुठला आहे? नाही, असेसमेंट ऑर्डर सर्व्हिस कन्फर्म स्टेटस मध्ये आहे. आता त्यांना ती रेक्टिफिकेशनची केस क्रिएट करायची आहे. हो तर ऐका, आपण जनरली रेक्टिफिकेशनची केस क्रिएट झालेली आहे का? नाही सर, नाही झाली आहे. म्हणजे तुमची असेसमेंट ऑर्डर्स तुम्हाला सिस्टीमवर दिसते पण ते रेक्टिफिकेशन होत नाही का? केस क्रिएट होत नाही रेक्टिफिकेशनची. हा म्हणजे तो पॉपअपला तुम्ही गेला तर तो पॉपअप म्हणजे ते असं ओपनच होत नाही का तो रेक्टिफिकेशनचा? नाही सर, तिथे त्या जागी एरर येतो की आपलं पार्टनर नॉट मेंटेन असा एरर येतो, दाखवतो तिथे. आणि NIT कडनं रिप्लाय आला त्या याच्यावर, त्याची सर्व्हिस रिक्वेस्ट फेस केली होती तर की हो. अशा प्रकारे याचा डाटाबेस आमच्या साईडला दिसत नाही आहे, तर Okay. तुम्ही नवीन केस क्रिएट करावी असं त्यांचा आम्हाला रिप्लाय आला आहे NIT कडनं त्याच्यावर. रेक्टिफिकेशनची नवीन केस क्रिएट करायची. हा, असं त्यांच्याकडनं मेल आलेला, सर्व्हिस रिक्वेस्टवर रिप्लाय आलेला आहे NIT कडनं. नाही मला नाही काय याच्याबद्दल काय सांगता येणार. मी वाटल्यास परत Okay. आमच्या लिडरशी बोलतो हा विषय. आणि दुसरा सर असा इश्यू होता की बऱ्याच ऑफिसरांना रेक्टिफिकेशन केस क्रिएट करताना नो एम्प्लॉई फॉर रिव्ह्यूअर हा पण एक एरर येतो 4-5 दिवसापासून. तर याची पण सर्व्हिस रिक्वेस्ट वगैरे केली. हा सर, कुठल्या स्टेजला येतो? हा पण रेक्टिफिकेशन केस क्रिएट करतानाच येतो. म्हणजे रेक्टिफिकेशनची केस क्रिएट करताना का केस क्रिएट करून नोटीस सर्व झाल्यानंतर पुढे जाताना येतो? नाही, आपली ऑर्डर सर्व्हिस कन्फर्मच्या तिथे करतो. रेक्टिफिकेशनची केसेस क्रिएट होत नाही का ऑर्डर सर्व्हिस नाही, कन्फर्म झालं? हो केसेस क्रिएट होत नाही सर. हे मी आमच्याशी मॉड्यूल लीडर आणि NIT शी बोलून मी क्लिअर करायचा प्रयत्न करतोय. मी सर्व्हिस रिक्वेस्ट वगैरे लागेल तर तुमचा काही मेल ID असेल तर ते मी तुम्हाला एक पूर्ण देऊ शकतो की या ऑफिसरच्या इश्यू आहे. एक तर माझं अकोला लोकेशन जे आहे तिथे जवळपास 5 ते 6 ऑफिसरांना हाच इश्यू आहे. संतोष लवटे, मेल ID सांगतो मी. सर SANTOSH हा LAWATE 2014 @gmail.com. ओके सर, चालेल. तो तुम्ही पाठवा, मी फॉलोअप घेतो त्याचा. ओके सर, चालेल. थँक्यू व्हेरी मच. चालेल, ओके. हॅलो सर, संदीप बोलतो पुणे लोकेशन. सर हा बोला. URTच्या ज्या केसेस आहेत त्याचं रिटर्न कन्सल्टेशन होत नाही, रिटर्न कन्सल्टेशन नॉट अवेलेबल म्हणतो. त्या Okay. केसेसमध्ये ते पूर्ण पिरियडची केस क्रिएट करून घ्यावी लागेल का त्याला काही दुसरा पर्याय आहे? म्हणजे जर काही 20/4 काही केस संपत असेल URT पिरियड असेल तर तो जो ब्रोकन पिरियड आहे त्याचं रिटर्न कन्सल्टेशन होत नाही. तर त्या केसमध्ये जर क्वार्टरली असेल केस तर होतं. त्यामध्ये काय ऍक्च्युअली ज्यावेळी रिटर्न कन्सल्टेट होत नाही ना, मग तिथं आपण नवीन फॉर्म एक ऍड करू शकतो. ते करून बघितलंय का? नाही सर, न्यू फॉर्मचे आता ऑप्शन नाही वाटतं तिथं कुठं रिटर्न कन्सल्टेशन. म्हणजे आता ही जी स्क्रीन तुम्ही शेअर केली आता जी आहे नोटीसची, आता इथं जर Okay. पिरियड ब्रोकन असेल म्हणजे 30/6 पाहायच्या ऐवजी
29/6 असेल तर ती रिटर्न कन्सल्टेशन इथं होत नाही या कंडिशनला. तर ऍड फॉर्मचं जो बटन सुरुवातीला दिलं होतं आपल्या असेसमेंट मॉडेल चालू झालं त्यावेळेस, ओके. तर ती लिंक इथून जनरेटच होत नाही. ही लिंक नसल्यामुळे ती केस तशी पेंडिंग राहते. माझ्याकडे एका ऑफिसरचा तो इश्यू होता, त्यांनी आता बघितलं की त्यांचा पिरियड 1 दिवसांनी कमी आहे, तर ती केस पुढे जात नाहीये आणि आता केस क्रिएशनसाठी होत नाहीये, त्यामुळे त्यामध्ये काय करता येईल? ओके. ऍक्च्युली म्हणजे आता तर ऍक्च्युली पूर्ण हे इश्यू बघायला लागेल, कारण तुम्ही असेसमेंटचं मॅन्युअल जर बघितलं ना, त्याच्यामध्ये हे सिनेरिओ डिस्कस केलेलं आहे तिथं. जर समजा हा, सर. रिटर्न जर कन्सॉलिडेट होत नसला तर नवीन फॉर्म तयार करायचा, ऍड करायचा फॉर्म. मग तो फॉर्म केल्यानंतर तो हा इश्यू येणार नाही, असं त्या मॅन्युअल मध्ये तो स्पेसिफाय केलेलं आहे. जसं एकदा ट्राय करून बघा, नाही झालं तर मी आता मेल आयडी शेअर केलं ना, त्याच्यावर तुम्ही टाकून बघा, मी फॉलोअप घेत त्याचा. ओके सर, थँक्यू सर. नमस्ते सर, मंगेश नामदेव बोलतोय औरंगाबादवरून. हो. सर बरेचदा काय होतं, एखादे ऑफिसर ट्रान्सफरवरून इथं आले, तर ट्रान्सफर झाल्यानंतर जेव्हा CTC होती तेव्हा जे जुने ऑफिसर्स आहेत तर त्यांचं नाव असेसमेंट केसेसच्या समोर दिसत नाहीये आणि हा एक इश्यू येतोय. आणि दुसरं म्हणजे जे काही केसेस आहेत तर ते केस जे जुने आहेत, जेकडे CTC झालेली आहे त्यांच्याकडे काही अर्धे केसेस डिस्प्ले होतात, काही या असेसिंग ऑफिसरांकडे अर्धे केसेस डिस्प्ले होतात. तर यासाठी काय करायचं, कंप्लेंट लॉग करून सुद्धा काही इश्यू रिझॉल्व्ह होत नाही अशा पद्धतीमध्ये? ऍक्च्युली तो इश्यू आहे. इनफॅक्ट मी स्वतः सुद्धा सफर केलेला आहे. मी सरांशी बोलतो ते. फक्त मी परत एकदा सांगतो की इन केस जर समजा एखाद्या ऑफिसरला अशा सिनेरिओ मधले म्हणजे TAP झाली आणि ते ऑर्डर करताय, ते जर समजा त्यांच्या डेस्कला दिसत असले तर त्या ठिकाणी पुढे जायच्या आधी फक्त एक कन्फर्म करा की नोटीस इश्यू करताना किंवा कुठल्याही स्टेजला खाली आपला जो डेस्क आयडी येतो तो आपलाच आहे का? कारण काय होतं, इकडनं शेअर झाली तर कधी कधी ज्याच्याकडून TAP झाली त्याचा डेस्क आयडी पण येतो. हे मी सॉर्ट आउट करतो, पण जर समजा दिसत असला तर ते करताना फक्त एवढे प्रिकॉशन घ्या की तुमचं म्हणजे त्या ऑफिसरचा डेस्क आयडी दिसतो त्याच्यावर. सर अजून एक क्वेश्चन होता, बरेचसे केसेस हे नाही का केस सर्च मध्ये दिसत नाही, ते ऍक्टिव्हिटी सर्च मध्ये दिसतात. ओके. नाही त्याच्याबद्दल नाही काही सांगता येणार मला. आणि अजून एक तिसरा एक क्वेश्चन आहे सर, आता जेव्हा आपण फ्लो मध्ये चाललोय, पहिल्यांदा नोटीस काढतो, त्यानंतर मग नोटीस कन्फर्म करतो, त्यानंतर हेअरिंग वर जातो, हेअरिंग डीलर हर्ड म्हणून आपण क्लोज करतो, ह्या आणि त्याच्यानंतर ऑर्डर येते. या सगळ्या ऑडिट अँड असेसमेंट ऍक्टिव्हिटी मध्ये यायला पाहिजे. पण जेव्हा आपण हेअरिंग घेतल्यानंतर जेव्हा ऑर्डर जे जनरेट होती ना, ती ऑर्डर जनरेट आपल्याला ऑडिट अँड असेसमेंट ऍक्टिव्हिटी मध्ये दिसत नाही, ती कुठं दिसते, रिलेटिव्ह ऍक्टिव्हिटी मध्ये दिसते. तर ते ऑफिसरांना त्यावेळेस मग कन्फ्युजिंग होतं, ती एकामध्येच एका खाली एक यायला पाहिजे ना, नोटीस, हेअरिंग आणि ऑर्डर. ओके. नाही आहे म्हणजे ते तिथंच दिलेलं आहे, तर म्हणजे नाही आहे, तो काही केस मध्ये येतो इश्यू. हॅलो सर, निशा बोलते हा, ठाण्याहून. बोला. ऍक्च्युली सर आताच मंगेश नामदेव बोलल्याप्रमाणे काही केसेस ऍक्टिव्हिटी सर्च मध्ये सर्च होतात, केस सर्च मध्ये होत नाही ऑफिसरच्या. त्यावेळी ज्यावेळी आपण ऍक्टिव्हिटी सर्च मध्ये ती केस बघतो त्यावेळी तिथे डेस्क आयडी ऑफिसरचा बरोबर दाखवतो, पण असेसिंग ऑफिसरचं नाव असतं ते जुनं दाखवतं. फक्त असेसिंग ऑफिसरचं नाव जुनं आहे म्हणूनच हा प्रॉब्लेम आहे, म्हणजे की प्रत्येक वेळी आपल्याला कंप्लेंट रेज करूनच ती केस आपल्या डेस्कला करून घ्यायची आहे का केस सर्च? कारण नाहीतर ते ऑफिसर प्रोसेसच करू शकत नाहीये तिथून त्यांना. मॅडम मी यांच्याशी बोलतो, मी NIT यांच्याशी बोलून सॉर्ट आउट करायचा प्रयत्न करतो. आणि सर अजून एक क्वेश्चन होता, आपण जेव्हा असेसमेंट ऑर्डरमध्ये 2 फॉर्म ऍड असतात त्यावेळी एक फॉर्म आपण ऑब्सोलेट करतो, पण एक फॉर्म ऑब्सोलेट करून पण असं होतंय की त्या फॉर्ममध्ये फिगर्स म्हणजे ब्लँक होतात प्रिंट प्रिव्ह्यूमध्ये. मग हे कशामुळे होत असेल? म्हणजे आपण तो ऑप्शन त्याच्यासाठीच ठेवलाय ना की ऑब्सोलेट करून मग तो दुसरा फॉर्म आपण हे करू शकतो. ऍक्टिव्ह मध्ये आपण फिगर्स टाकून प्रिंट प्रिव्ह्यू बघू शकतो असं. तर हा इश्यू एक मला कालच आलाय, सरांनी विचारलं, तर त्याबद्दल
काय करू शकतो का? तो जर समजा डीलरचे रिटर्न आणि आपण सिलेक्ट केलेला फॉर्म ते बरोबरच आहेत का? हो जे सर, dealer सर्व मध्ये तो भरलाय तोच आहे का तो? हां सर, सरांनी सर्व चेक केलंय. मी फॉर्म टाइप पण चेक केलेत, रिटर्न पण सरांनी चेक केलंय. 2 फॉर्म ॲड आहेत ॲक्चुअली आणि जो हा रिटर्न आहे तोच 233 मध्येच फिगर टाकल्यात. एक फॉर्म ऑब्सोलेट आहे, पण तरी पण प्रिंट प्रिव्ह्यूमध्ये म्हणजे अमाउंट टाकल्या लगेच इमिडिएटली 0 होते. प्रिंट प्रिव्ह्यूमध्ये काहीच येत नाही. हा बऱ्याच वेळा इश्यू येतो ॲक्चुअली सर, बऱ्याच केसेसमध्ये. आणि पहिला जो फॉर्म ऍब्सोल्यूट केलाय तो पण 233 होता का? नाही 231 होता. ओके. आणि अजून एक सर रेक्टिफिकेशन ऑर्डर जी आहे नाही ते आपण ऑर्डरच्या सुरुवातीला मॅडम आपण हे ऑर्डरच्या सुरुवातीला हे करतो त्यावेळी त्यांनी तो 231 सिलेक्ट केला होता का? सुरुवातीला आपण ऑर्डर चालू करतो. नाही. ॲक्चुअली ऑर्डर पेजला सेम आहे 233च आहे. 233 मी ते चेक केलं. ओके. मग त्यांना ते ऑब्सोलेट करायची गरज का पडली? ॲक्चुअली 2 फॉर्म ॲड होते ना तिथे. त्यामुळे मग 231 ऑब्सोलेट केला आणि 233 मध्ये फिगर टाकून त्यांनी प्रिंट प्रिव्ह्यू बघितला, पण ब्लँक होतंय. नाही मला नाही सांगता येणार मॅडम. मी हे पण फॉलोअप घेतो याचा पण. आणि अजून एक सर मला एक विचारायचं होतं की रेक्टिफिकेशन ऑर्डर जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक ऑप्शन असतो रिलीफ गिव्हन मॅडम हॅलो. हा? आता जी केस होते 231 आणि 233 हा. त्याच्यामध्ये हे ऍब्सोल्यूट केल्यापेक्षा तो तसाच ठेवून 233 भरला त्या केस मध्ये काय होतं? म्हणजे ट्राय केलं का कधी? नाही, एक ऑब्सोलेट केला नाहीच केलं, दोन्ही ऍक्टिव्ह ठेवले तर होतच नाही ना प्रोसेस पुढे. ऑब्सोलेट एक करावाच लागतो. सर संदीप बोलतोय. माझ्या पुणे लोकेशनला असं होतं की 231 आणि 33 चे 2 फॉर्म असतील तर प्रिंट प्रिव्ह्यूला अमाऊंट बरोबर दाखवतो, पण आफ्टर अप्रुव्हल तो 0 होतो सगळी अमाऊंट, म्हणजे नील आउट होतो. अप्रूव्ह होतो, जो की अप्रूव्ह नाही व्हायला पाहिजे. 2 ऍक्टिव्ह आहेत तर प्रिंट प्रिव्ह्यू बरोबर दाखवतो. ऑफिसरांकडे त्याची प्रिंट प्रिव्ह्यू आहेत, पण अप्रूव्ह केल्यानंतर ती 0 जाते, ऑटोमॅटिक अमाऊंट नील येते, सगळी अमाऊंट निघून जातो जर 2 ऍक्टिव्ह असतील तर. आणि सर कधी कधी काय होतं, हे अप्रूव्ह झाल्यामुळे ती ऑर्डर इश्यू झालेली असते आणि मग त्याच्यासाठी परत आपल्याला कंप्लेंट रेज करावी लागते. पण आता कालच्या केसमध्ये सरांची ते अप्रूव्ह झाली नाही, पण याच्या अगोदर अशा केसेस झाल्या ज्यात आम्ही कंप्लेंट रेज केल्या आहेत. तर त्याच्यामध्ये कधी कधी ब्लँक अप्रूव्ह झालेली आहे. म्हणजे ऍक्च्युली सर प्रिंट रिव्ह्यू चेक केलेला असतो, अमाऊंट असतात आणि मग कधी कधी ब्लँक होऊन जातं, असं पण होतंय. मॅम हा इश्यू मी NIT ला रेज करतो आणि फॉलोअप घेतो. ओके सर. आणि अजून एक सर मला विचारायचं आहे, आपली जी रेक्टिफिकेशन ऑर्डर असते त्याच्यामध्ये एक रिलीफ गिव्हन ड्यू जे अमाऊंट्स भरायचे असतात, तर हो. मला बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला गेला की ह्या अमाऊंट कुठे शो होतात का? कारण ह्या अमाऊंट जर आपण टाकल्या नाहीत तर त्याचा प्रॉब्लेम देतो. म्हणजे ऑर्डर सर्व्हिस हो. कन्फर्म होताना प्रॉब्लेम देतो. पण काही केसेस अशा झाल्या आहेत की त्याच्यामध्ये म्हणजे ऑर्डर त्या अमाऊंट भरल्या नाहीयेत आणि म्हणजे तो एरर दिला नाहीये आणि इश्यूड झाली ऑर्डर, असं झालंय. आणि मग त्यामुळे पुढे ऑर्डर सर्व्हिस कन्फर्म करताना प्रॉब्लेम येतोय. मग त्या केसेसमध्ये कंप्लेंट रेज केली, पण बऱ्याच केसेसना आन्सर मिळत नाही, असं पण झालंय. मग त्या अमाऊंट टाकणं कंपल्सरी आहे खरंच का? म्हणजे मला ऍक्च्युली हा प्रश्न विचारायचा की त्या अमाऊंट कुठे शो होतात का पुढे, रिलीफ गिव्हन ड्यू त्या आपण Actually, ज्या टाकतो त्या? त्या अमाऊंट हे शो होत नाही, पण ते तुम्ही जर समजा मॅन्युअल इनफॅक्ट तिथं तर सांगितलंय की ते ऑर्डर अप्रूव्ह होत नाही त्याच्याशिवाय. आता तुमची जे ती केस आहे ते कशी झाली हे नाही म्हणजे मला सांगता येणार, पण तो इंटरलॉक आहे तिथं. जोपर्यंत आपण ते हे होत नाही लायबिलिटी ऍडिशन किंवा रिलीफ गिव्हन तो टेबल भरत नाही तोपर्यंत ते अप्रूव्ह होत नाही. पण सर मला हे विचारायचं आहे की ह्या अशा प्रकारच्या काही केसेस आहेत त्याला जर NIT कडून सोल्युशन नाही मिळत तर मग त्या केसेस काय करायचे, कुठे आपण हे करू शकतो, कोणाला? तुम्ही आता जो मेल आयडी दिला ना त्याच्यावर फॉरवर्ड करा, मी फॉलोअप घेतो त्याचा. ओके सर, थँक्यू सर. सर मंगेश सर गांधी दिनेश बोलतोय. गीते बोलतोय नाशिकवरून. बोला. दिनेश विचार. हा हॅलो सर, नाशिकवरून बोलतोय आहे. सर एक केस आहे असेसमेंटची, ती ऑर्डर सर्व्हिस कन्फर्म झाली, पण त्याच्यामध्ये रेक्टिफिकेशनचा बटन अनेबल होत नाहीये, म्हणजे तो हायलाइट होत नाहीये.
तर Same त्यात आम्ही पूर्ण बॅकग्राऊंड केलं, त्याच्या बॅकग्राऊंड चेक केलं, तर डीलरने त्यामध्ये अपील केलेलं होतं. तर अपील केल्यामुळे तो एक सिनेरिओ बरोबर आहे. पण नंतर काय झालं, जेसी अपील जे आहे त्यांनी ती अपीलची ऑर्डर विथड्रॉल केली. तरी पण मग त्यानंतर असं कळायला म्हणजे झालं पाहिजे होतं, की रेक्टिफिकेशनचं बटन अनेबल झालं पाहिजे होतं. जेसी ऑर्डर जी आहे त्यांची विथड्रॉल झाल्यानंतर. पण तरी पण त्या केसमध्ये रेक्टिफिकेशनचं बटन अनेबल होत नाही सर. नाही सर्व्हिस तिकीट रेज केले का आता? हो सर, ऑलरेडी एक 2-3 वेळेस त्याचं सर्व्हिस रिक्वेस्ट लॉक केलेला आहे. सुरुवातीला NIT ने एक रिप्लाय दिला होता, की त्याचं डीलरने अपील केलेलं आहे. पण सध्या डीलरचं जे अपील आहे, ते जेसी अपील यांनी विथड्रॉल केलेलं आहे. आणि त्याचा तसा विथड्रॉलची ऑर्डर पण आहे त्यांच्याकडे. पण तरी सुद्धा रेक्टिफिकेशन ऑफिसर साइडने करता येत नाहीये आणि डीलर साइडने करायला गेलं तर त्या साइडने सुद्धा ऑप्शन नाहीये त्याला 24/2 ने. विड्रॉल ऑर्डर याची ऑनलाईन आहे काय? सॉरी सर? ते जेसी म्हणजे जेसी ऑफिस कडून जी विड्रॉल ऑर्डर आलेली आहे ना, हां, हां. ते सिस्टम जनरेटेड आहे का ऑफलाईन आहे? नाही सर, ऑनलाईन आहे सर ती. ओके. नाही मी ह्याची माहिती काढतो सर. ओके, ओके. आणि सर जसं संदीपने विचारलं पुण्यावरून, की ते रेक्टिफिकेशन विथड्रॉल सर तुम्ही जो सांगितला ना तो स्क्रीनशॉट वगैरे, ते असेसमेंट विथड्रॉल होतं सर त्याच्यामध्ये. असेसमेंट विथड्रॉलचं आहे. पण रेक्टिफिकेशन विथड्रॉल नाही करता येत. तर जसं काही की बुवा एखाद्या डीलरने रेक्टिफिकेशनसाठी अप्लाय केलेलं असेल, पण तो लायबल नाही आहे. तर ऑफिसर त्या केसमध्ये रेक्टिफिकेशन डिलीट करण्याचं किंवा विथड्रॉल करण्याचं काही ऑप्शन आहे का? आणि नाही असावा तो. कारण ना एक तुम्ही एकदा ते हे पाहिलंय का त्याचं मॅन्युअल रेक्टिफिकेशनचं? येस सर, बघितलंय सर. कारण म्हणजे मला आठवतं त्याच्यामध्ये दिलेलं आहे ते. इनफॅक्ट त्याचे असं ते एक स्क्रीनशॉट दिलाय तिथं आणि त्या स्क्रीनशॉट मध्ये तो ऑप्शन पण दाखवलाय ह्याचा Withdraw. रेक्टिफिकेशन विथड्रॉल. जस्ट एकदा ट्राय करा, नाहीतर मी ते पण त्याचा पण फॉलोअप घेतो. ओके सर, ओके, ओके सर. आणि सर संदीपने जसं विचारलं ते 23/7चं जे ऑर्डर आहे ते आपलं सॉरी रिमांड बॅकच्या ऑर्डर ते केस क्रिएशन होतच नाहीये सर. म्हणजे चालू होतं तेव्हा पण नव्हत्या होत सर त्या रिमांड बॅकच्या. आता होतील ते GC करतील. इथून पुढे होतील त्या. ओके सर, ओके. नमस्ते अजून काही सर, शंका महेश आहेत कामते का, बोलतोय, औरंगाबादहून सर. बोला बोला. सर मला एक विचार आहे, आपण जी ऑर्डर जनरेट होती आपली, त्या ऑर्डरच्या एकदम खाली तिथे एक बॉक्स आलेला आहे, त्याचं मिनिंग कळेल का सर मला? आता जे ऑर्डर जनरेट होत आहेत तर त्याच्या खाली एक हे येते बॉक्स येतो, तर त्या फिगर तिथं कोणत्या टाकायच्या आहेत, मग ते कुठं टाकायच्या आहेत की जेणेकरून तिथं रिफ्लेक्ट होतील, याच्याबद्दल काय सांगताल का सर? नाही कुठल्या स्टेजला फिगर्स येतात त्या? आपली ऑर्डर जेव्हा जनरेट होती ना सर, म्हणजे ऑर्डर अप्रूव्ह होती, आपण जेव्हा प्रिंट प्रिव्ह्यू घेऊन तू डाउनलोड करतो, एकदम लास्टला सर एखादी ऑर्डर आहे का सर आपल्याकडं? हो आहे, दाखवतो, स्क्रीन शेअर करतोय. एक मिनिट. हॅलो, दिसली का ऑर्डर तुम्हाला? हो सर, एकदम लास्टला सर, बॉटम लाईनला सर एकदम. हा
कुठलं टेबल? हॅलो. हा सर, सायनिंगच्या वर जो हा टेबल आहे ना, रिजन ऑफ इन्क्रीज लायबिलिटी टू डिक्रीज द क्रेडिट अँड इन असेसमेंट, हे या इथं फिगर कोणत्या येतात सर? किंवा मग या फिगर कुठे टाकल्यानंतर कुठे एंटर केल्यानंतर इथे त्या फिगर दिसतील? पहिले सर इथं हा टेबल नव्हता सर पहिल्यांदा. हे आता जस्ट चालू झालेलं आहे. ऍग्री, म्हणजे मी पण एवढं लक्ष नाही दिलेलं याच्यावर. म्हणजे इनफॅक्ट तुम्ही पॉइंट आउट केल्यामुळे माझ्या लक्षात आलं. नाही, मला नाही सांगता येणार आहे. ओके सर. सर नाशिकवरून बोलतोय सर, दिनेश गीते. बोला. सर जसं की आहे CTC नंतर काही केसेस दिसतात किंवा नोडल ऑफिसर नाव वेगळं दिसतं, हा इश्यू आहे सर. पण अजून एक असा इश्यू आहे त्याच्यामध्ये, एक काही दिवसापूर्वी ऑफिसरांचा चार्ज ट्रान्सफर झाला होता, ते परत त्यांच्या ओरिजिनल चार्जला जॉईन झाले. तर त्याच्यात सर बऱ्याचशा केसेस आहे ना, ज्या ऑर्डर सर्व्हिस कन्फर्म आहे, त्या केसेस त्यांच्या डेस्कला मिळत नाहीये सर. आणि ज्यावेळेस सर्व्हिस रिक्वेस्ट लॉक केली आपण, तर NIT कडनं रिप्लाय आला की ज्या क्लोज झालेल्या केसेस आहेत त्या आम्ही रिफ्लेक्ट करत नाही. तसं त्याच्यात होतं काय आहे, ज्या क्लोज झालेल्या केसेस आहे, म्हणजे जसं की ऑर्डर सर्व्हिस कन्फर्म झालेल्या केसेस आहे, त्याच्यात आता काही केसेस ऑफिसरांना रेक्टिफिकेशन करायचं आहे, पण त्या डेस्कला येत नाहीये सर. नाही, इश्यू कोणाचा आहे? ज्यांचा चार्ज ट्रान्सफर झाला त्यांचा. येस सर, येस सर. म्हणजे काही दिवसापूर्वी त्यांचा चार्ज ट्रान्सफर झाला होता, ते परत जॉईन झाले त्यांच्या चार्जला. तर आता त्या ज्या केसेस ऑर्डर सर्व्हिस कन्फर्म झालेल्या होत्या असेसमेंटमध्ये, तर त्या केसेस आता त्यांना दिसत नाहीये तिथे केस सर्चमध्ये. आणि त्यासाठी एक कंप्लेंट लॉक केलेला होता. तर NIT कडनं रिप्लाय आला की ज्या केस क्लोज झालेल्या आहे त्या तुम्हाला दिसणार नाही. पण ज्या काही केसेस अशा आहेत त्याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये ऑफिसरांना रेक्टिफिकेशन करायचं आहे, तर त्या केसेस दिसल्याच पाहिजे सर तिथे रेक्टिफिकेशन करण्यासाठी. तर त्या दिसत नाहीये सर. नाही सर, हे बघतो मी, NIT ला हा इश्यू रेज करतो आणि फॉलो घेतो. ओके सर. देशमुख साहेब. हॅलो. सर आणखी एक पॉइंट होता. काही असेसमेंट केसेस मध्ये RAO ज्यावेळेस काढलेला असतो ना, RAO अमाऊंट दिसत नाही सर RAOच्या ऑर्डरवर. आपण असेसमेंट मध्ये RAO डिटेल्स टाकतो ना, तर त्या ऑर्डर मध्ये RAOच्या ऑर्डर मध्ये अमाऊंट दिसत नाही सर. किती अमाऊंटचा RAO काढलेला आहे आपण तो. नाही, ते ऑर्डरच्या खाली ते मायनस होते सर. मायनस होते म्हणजे RPO ला अमाऊंट बरोबर दिसते, पण ते ऑर्डर RAO मध्ये अमाऊंट नसते आलेली सर. ओके, म्हणजे RAO दिसते तुम्हाला? RAO ऑर्डर दिसते, पण ती अमाऊंट दिसत नाही सर त्याच्यामध्ये. नाही, तिचं रिफंड आहे ना त्या केसला. रिफंड आला. ज्यातून जे ड्यूज वजा करायचे ते वरची ऑर्डर येणार नाही, ते लेटर वरती पुरेसं आहे. मग डिमांड नोटीसच्या खाली एक असं लेटर नाही, तेव्हा तिथं ऑर्डर, तिथं हे दिसत नाही. तिथं फिगर दिसत नाही. तुम्हाला हेच म्हणायचं ना, म्हणजे सगळ्यात शेवटी डिमांड नोटीस नंतर ज्या आपल्या RAO चे कंटेंट येतात त्या ठिकाणी ते अमाऊंट येत नाही.
नाही सर, आरओ ऑर्डर मध्ये अमाऊंट यायला पाहिजे ना, किती अमाऊंटचा आरओ काढलेला आहे. तर तिथे ब्लँक दिसतं सर ते अमाऊंटच्या इथे ऑर्डर मध्ये. आणि वरची सेम तसंच रिफंड मध्ये पण होतं सर. मग ते रिफंडची अमाऊंट तेवढी कमी झालेली का तशी? हा, ती कमी होते सर आरपीओ ला. म्हणजे समजा एक एक्झाम्पल 1 लाखाचा रिफंड असेल आणि त्यात 20,000चा आरओ असेल, तर 80,000 रुपये आरपीओ ला बरोबर दाखवते रिफंड पेमेंट ऑर्डरला. पण आरओ मध्ये जो 20,000 आला पाहिजे ना, तो येत नाही सर, ब्लँक दाखवतो तो. नाही सर, ऍक्च्युली म्हणजे मी जे केलेलं तर मला ते दिसलंय. हा माइट बी म्हणजे हा एवढ्यातला इश्यू आहे का बऱ्याच दिवसापासून आहे? नाही सर, मागे पण होता सर हा इश्यू. आणि सेम असं ज्यावेळेस आपण 500 करत होतो, तर तेव्हा पण रिफंड मध्ये ज्यावेळेस आरओ काढत होतो, तर तेव्हाही तिथे अमाऊंट नव्हती सर. सेम इश्यू आहे. नाही, मी चेक करून सांगतो तुम्हाला. चालेल सर, चालेल. ओके सर. देशमुख साहेब. हा सर, बोला ना सर. बीओचं सुरू करूयात का आपण आता? हो सर, पण शर्मा सर लागतील का? शर्मा सर जेसी सरांकडे गेलेत, त्यांची आवश्यकता आहे? नाही, त्यांची काही चालेल ना? गरज नाही, बोलणं झालंय. ओके सर, हरकत नाही. गो ऑन सर. ठीक आहे. देशमुख सर सुरू करूया आता? हो सर, स्टार्ट करा ना, हरकत नाही सर. ठीक आहे. देशमुख साहेब, त्याआधी एक सजेशन काय, आता एवढ्या ज्या काही शंका विचारल्या लोकांनी, त्यामध्ये इश्यू काय होतं की एनआयटीच्या लोकांकडून नेहमीच पॉझिटिव्ह रिप्लाय दिला जातो अशातला भाग नाही. त्याच्यामुळे मी सगळ्या पार्टिसिपेंट्सला पण एक विनंती करतो की आता जो लवटे साहेबांनी मेल आयडी दिला, त्यात आता जे काही क्वेरी तुमच्या रिझॉल्व्ह झाल्या नाहीत किंवा ज्याची उत्तर तुम्हाला समाधानकारक मिळाली नाहीत ना, तर ते सगळे तुम्ही मेल वर पाठवा सगळेजण आज किंवा उद्या. प्रयत्न करतो शर्मा साहेबांशी बोलून की एनआयटीचा पण एखादा माणूस त्यासोबत एक ट्रेनिंग अरेंज करून तुमच्या शंका सोडवल्या असं एक बघूया आपण. सर बेसिकली तर हे बेसिकली 12 लोक एनआयटीचीच आहेत. एनकोडचे आहेत, सॉरी सर, एनकोडचे आहेत. आणि ह्यांनी आपल्याला म्हणजे करत त्याच वेळेला ट्रेनिंग घेऊन, म्हणजे यांनी अपेक्षा होती की या वर्षभरात त्यामध्ये गेले 3 वर्षात ट्रेनिंग प्रोव्हाइड करायला हवं होतं. आता मग ते एनआयटीचे आपण लोक घेऊन त्यांनी विचारू जे प्रश्न आहेत तिथून जाऊया आपण. जे आता जे झालं ठीक आहे. आपण आता बीओ सिस्टीमचं सुरू करूया. माझं नाव मी अनुप जाधव, डेप्युटी कमिशनर जीएसटी, आणि सध्या एसएमए म्हणून काम बघतोय, असेसमेंट एज्युडिकेशन मॉड्यूल बीओ सिस्टीम. तर आता मला जसे तुम्ही याच्यामध्ये शंका विचारल्या, तर मला आधी एक विचारायचं की तुम्हाला बीओ सिस्टीम वर जे असेसमेंट एज्युडिकेशन आहे त्यात आतापर्यंत काय आलेल्या शंका असतील तर मला आधीच विचारा ना. मी जर नोट डाऊन करतो, मग मी तसं पुढे जाताना ते इनकॉर्पोरेट करायचा प्रयत्न करतो. सर, सुयोग अंबुलकर बोलतोय अमरावतीवरनं. हा, बोला. सर, मोस्टली ACMT 10 जेव्हा काढतात ऑफिसर ते, आणि त्यांची जर ट्रान्सफर झाली दुसऱ्या लोकेशनला किंवा ते सुट्टीवर गेले लिव्हवर, तर ते वापस जेव्हा जॉईन होते त्याच्यानंतर त्या केसेस दिसतच नाही. त्याची कंप्लेंट टाकल्यानंतर किंवा काही केल्यानंतर ते काही दिसत, म्हणजे केस आल्या नाही अजून पण त्यांच्या डेस्कवर. बर, ह्यात काय चार्ज ट्रान्सफर झाला होता का ऑनलाईन? ऑनलाईन चार्ज ट्रान्सफर झाला होता सरांचा आणि वापस ते जॉईन झाले. तर त्याच्यानंतर ज्या केसेस ज्या ACMT 10च्या त्या एक पण त्यांच्या डेस्कवर वापस आल्या नाही आतापर्यंत. त्यांना आपण ARN पण पाठवले, त्यांनी ARN मागितले होते सर्वांनी वगैरे, तर ते ARN पण दिले होते, पण त्यांचा अजूनपर्यंत काहीतरी डेस्कवर आले नाहीत डबल. ओके, ठीक आहे. आणि डबल काढायला गेलो तर तिथे तो एरर येतो की ऑलरेडी इश्यू नाही तुम्ही, बरोबर आहे. हा, तर तो एक एरर येतो त्याच्यावर कंटिन्युअस. आणि बाकीच्यांना काय अडचण असेल तर मला विचारा, मी तर लिहून घेतो मी, मग तसं बोलता येईल मला ट्रेनिंग मध्ये. नमस्ते सर, मंगेश नामदेव बोलतोय औरंगाबादहून. सर, ऑफिसर सरांनी ASMT 13 काढलेली आहे,
त्याच्यानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये टॅक्स पेअरनं रिटर्न फाईल केलंय. ओके. तरी पण त्याच्या क्रेडिट अँड डेबिट मध्ये फिगर्स दिसतीये सर. नाही, असं नाही व्हायला पाहिजे, कारण बाय डिफॉल्ट सिस्टीमला तो चेक आहेच. सिस्टीम चेक करतो तुम्ही ज्या युनिलॅटरल असेसमेंट ऑर्डर पास करता 13 मध्ये, त्यानंतर 30 दिवसाचा लॉक आहेच. 30 दिवसाच्या आत जर रिटर्न फाईल केलं ते ऑर्डर नल होते आणि त्याला ECL म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला इफेक्ट जातो त्या डीलरच्या. नाही सर, पण क्रेडिट नोट आणि डेबिट नोट मध्ये मी स्वतः चेक केलंय, त्यामध्ये फिगर्स ऍज इट इज तिथे अवेलेबल आहेत सर. पण त्याचा डिमांड आयडी हे गेलाय, हे बघितलं का तुम्ही? डिमांड आयडी एकदा मी चेक करतोय सर. काय करतात, डिमांड आयडी एकदा चेक करून घ्या. ओके, ठीक आहे, कारण ते डिमांड आयडी पण ते काय करतात, नल करून ठेवतात, ते मी इनॅक्टिव्ह करतात जर त्यांनी रिटर्न भरला असेल तर. ओके, ठीक आहे. नेक्स्ट. आणि काय तुम्हाला शंका, म्हणजे आता पण आलेल्या शंका काय प्रश्न असेल तर प्लीज जरा फास्ट विचारा, म्हणजे आपलं सेशन आपल्याला सुरू करून कंटिन्यू करता येईल आणि लवकर संपवता येईल. स्क्रीन दिसते तुम्हाला सगळ्यांना? हो सर, दिसते. हो सर, दिसतंय. आता आपण काय करतोय, आपल्याकडे ही पहिली स्लाइड आहे. टोटल जवळपास 15 फंक्शन्स आहेत आपल्याला, ठीक आहे, असेसमेंट मध्ये. DRC 7 पासून रेकमेंडेशन पर्यंत. आता यातले जर ह्यातले काहीच ऑप्शन आता सध्या सुरू आहेत आणि काही आपण सध्या वापरत नाही आहोत, ठीक आहे. ह्यातला पहिला कोणता वापरतोय जास्त आपण, आता जसं आलं हा स्क्रुटिनी ऑफ रिटर्न वापरतोय जास्त. त्याच्यानंतर युनिलॅटरल ऑफ नॉन फायलर असे रिटर्न्स वापरतोय. प्रोव्हिजनल अटॅचमेंटचं सर्क्युलर आलेलं आहे ऑफिसरना वापरण्यासाठी. आणि डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स, बरोबर आहे. ह्याच्या व्यतिरिक्त कोणी काय वापरलंय का मला सांगा बरं. DRC 07 चा वापरला सर. हा ठीक आहे, हा म्हणजे DRC 7 हे वरचा आणि हा जो आणि हा, ह्या दोघांमध्ये थोडासा फरक आहे, ते मी सांगतो तुम्हाला. तर यापूर्वी आता एवढे फंक्शन्स आपल्याला असेसमेंट ऍडज्युडिकेशन मध्ये बघायचे आहेत. आपल्याला जवळजवळ 15 फंक्शन्स आहेत. त्यापूर्वी सगळ्यांनी हेल्प मध्ये जाऊन ते मॅन्युअल आणि हे सगळं वाचलेलं आहेत का FAQs तुम्ही लोकांनी? नाही सर, कारण आम्हाला त्याचा ऍक्सेस नसल्यामुळे आम्ही ते काही रीड करू शकलो नाही सर. नाही ना, हे तुम्ही काय करा माहितीये का, मी महाविकासशी बोलतो मी, कारण तुम्हाला ह्याच्याशिवाय ते समजणारच नाही. हे सॅप इतकं कॉम्प्लिकेटेड नाही, हे सॅप पेक्षा खूप सोपं आहे. ज्यावेळेस तुम्ही हेल्प मध्ये जाता, आता हा रोल तुम्हाला दिलाय का नाही हे बघा. तुम्हाला रोल कोणते कोणते दिलेले आहेत सर्व लोकांना? नाही सर, आम्हाला काही ऍक्सेस नाही. तुम्हाला काहीच ऍक्सेस दिलेला नाही. तुम्हाला ऍक्सेस नसेल तर मग तुम्ही हे इश्यू रिझॉल्व्ह कसे कराल लोकांचे? सर आम्ही डेस्कला जाऊन रिझॉल्व्ह करतो सर, म्हणजे ऑफिसरांना फ्लो मध्ये काही अडचण येत असेल तर ज्या डेस्कला ऑफिसरांना येत असेल त्यांच्याकडे जाऊन रिझॉल्व्ह करतो. नाही, मी तुम्हाला काय सांगतो, मी थोडं तुम्ही प्रोएक्टिव्हली तुम्ही ज्या ऑफिसरकडे जाल ना, कोणत्या ना कोणत्या ऑफिसरकडून ह्या हेल्पला जाऊन तुम्ही सगळ्या गोष्टी जर त्यांच्याकडून मागून घ्या, ऑफिसरकडूनच, ठीक आहे. मी तुम्हाला आता एक हे दाखवतो मी. हॅलो सर, सुयोग बोलतोय. ही स्क्रीन दिसते तुम्हाला आता? हो सर, दिसते. हो सर, दिसतंय. तर हे जे 15 फंक्शन्स आहेत असेसमेंट आणि ऍडज्युडिकेशन मधले, ह्या प्रत्येक फंक्शनचे माझ्याकडे पण स्वतः, कारण मला पण नेहमी प्रश्न येतात तर मी वाचत असतो. मी त्यात FAQs दिलेले आहेत आणि त्याचं मॅन्युअल दिलेलं आहे. तर हे किती सोपं आहे मी तुम्हाला एकदा दाखवतो. मी फक्त एक स्क्रुटनीचं बघूया आपण, स्क्रुटनीचं काम लोक करतायत. तर FAQs मध्ये काय दिलेलं आहे, मग स्क्रुटिनी ऑफ रिटर्न्स म्हणजे काय, एक पासून ती सुरुवात केलेली आहे त्यांनी. टॅक्स ऑफिसरनी काय करायचं स्क्रुटिनी ऑफ रिटर्न करताना, नोटीस कशी काढायची आहे, टॅक्स पेअरने जो रिप्लाय फाईल केला तो रिप्लाय कुठे बघायचा आहे, केस रेकमेंड कशी करायची आणि ऑर्डर कशी करायची, ह्या सर्व गोष्टी त्यांनी यामध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत, की हे ऑफिसरनी पण फारसं वाचलेलं नाही. तुम्ही जर हे वाचून घेतलं तर खूप बरं पडेल. तुम्हाला नसेल तर मी
ट्रेनिंग टीमशी बोलून हे सर्व फोल्डर तुम्हाला शेअर करायला सांगतो मी, म्हणजे तुम्हाला ते उपयोगी पडेल. आणि त्याच्यानंतर याचं मॅन्युअल जे दिलेलं आहे हा ऍक्च्युली बीओचा पाथ यामध्ये दिलाय त्यांनी की सुओ मोटो प्रोसिडिंग कशी इनिशिएट करायची. तर हे सगळे स्क्रीनशॉट सहित त्यांनी दिलेलं आहे की कशी नोटीस इश्यू करायची, काय करायचं. आणि ह्यात काही अडचण येत नाही. सॅप इतकं तर यात किचकट काहीच नाहीये. ठीक आहे, हे सगळे मॅन्युअल तुम्ही मला वाटतं तुम्ही वाचून घ्या एकदा. आपल्या पीपीटी कडे येतो मी परत. ठीक आहे, यामध्ये मगाशी आपण जे बोललो तुम्ही लोकांनी किंवा ऑफिसरनी हे 2-1-2 हे 5च फंक्शन्स लोकांनी वापरले आहेत आतापर्यंत, बरोबर आहे का? सर सुयोग बोलतोय अमरावतीवरनं. आम्ही याच्यातलं एक रेक्टिफिकेशन ऑफ ऑर्डरचे पण ऑप्शन यूज केलेला आहे. ओके, ठीक आहे, ठीक आहे. आता मी ह्यातलं आता ह्यामध्ये मी काय तुम्हाला सांगतो, ते 15च्या 15 फंक्शन आता ऍट अ टाइम एक्सप्लेन करणं खूप अवघड आहे तेवढ्या दिलेल्या वेळेमध्ये. तर मी ह्या सगळ्याचा एक कॉमन एक लसावी काढलेला आहे की ज्या गोष्टी प्रत्येक फंक्शन मध्ये कॉमन आहेत. तर त्या मी तुम्हाला पीपीटीतून सांगतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला लाईव्ह डेमो पण काही देतो मी. ठीक आहे. हे आता समरी असेसमेंट मध्ये आहे हे, ठीक आहे, हे तुम्ही विसरून जा. हे जे मगाशी आपण हे जे फंक्शन सगळे बघितले, डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स पासून पेनल्टी पासून रेकमेंडेशन पर्यंत, तर त्यामध्ये ही टाईल सगळ्यांना कॉमन येणार आहे. आपल्याला ह्या असेसमेंट आणि ऍडज्युडिकेशन मध्ये आपल्याला असेसमेंट ऑर्डर करायची असेल तर आपल्याला एक प्रोसिडिंग इनिशिएट करावं लागते कुठल्याही गोष्टीमध्ये. म्हणजे मला जर DRC 7 इश्यू करायचे असेल तर त्याला इनिशिएट करायचे प्रोसिडिंग. समरी असेसमेंटला पण काही प्रोसिडिंग इनिशिएट करायचे स्वतःहून. स्क्रुटिनी ऑफ रिटर्नला पण प्रोसिडिंग इनिशिएट करायचे मला. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी इनिशिएट करण्यासाठी कोणत्या टाईलला गेलं तर तुम्हाला हे टाईल कॉमन दिसेल की ज्यामध्ये तुम्हाला सुओ मोटो प्रोसिडिंग. ठीक आहे, हे सुओ मोटो प्रोसिडिंग म्हणजे काय की तुम्हाला स्वतःहून ती एखादी केस आयडी क्रिएट करायचा आहे. त्यामध्ये ह्याच्यात गेलं सुओ मोटो आयडी प्रोसिडिंगला गेलं तुम्हाला ही टाईल येते पुढे, जिथे तुम्हाला इथे जीएसटी नंबर टाकायचा आहे. इथे जीएसटी नंबर टाकून तुम्हाला फायनान्शियल इयर सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याला पिरियड टॅक्स पिरियड सिलेक्ट करायचा आणि इथं क्रिएट म्हणतो आपण. हे आता क्रिएट, आता इथं टॅब ऍक्टिव्ह दिसत नाही. हे जे सर्व ज्यावेळेस तुम्ही हे फील्ड भराल त्यावेळेसच कोणत्याही ह्याला गेलात की इथे क्रिएट हे ऍक्टिव्ह होतं. आता इथं मी हे 3 नंबर टाकलेला आहे, त्याचा पिरियड सिलेक्ट केला आणि हा फायनान्शियल इयर सिलेक्ट केला आणि हा टॅक्स पिरियड सिलेक्ट केला. त्याच्यानंतरच ही टॅब क्रिएटची टॅब ऍक्टिव्ह झाली. आता क्रिएट म्हटल्यानंतर मग काय होतं पुढे, तर हा केस आयडी जनरेट होतो. त्याला ARN किंवा आपण केस आयडी म्हणतो, हा जनरेट होतो. आणि त्याच्यानंतर इथे कंटिन्यूवर क्लिक केलं किंवा आपण हा पुढचा डायलॉग सुरू होतो की ज्याच्यामध्ये हा येलो बार आहे. या येलो बार मध्ये हा केस आयडी येतो, जीएसटी नंबर, डीलरचे डिटेल्स आणि हा स्टेटस पण इथे कळतो आपल्याला. स्टेटस कोणता आहे, पेंडिंग फॉर ऍक्शन बाय टॅक्स पेअर आहे का काय आहे ते. ठीक आहे, त्याच्या आधी जर समजा केस मी सुओ मोटो प्रोसिडिंगला जाऊन केस आयडी क्रिएट केला, ARN क्रिएट झाला, मी परत त्या टाईलला जर गेलो तर मी सर्च कुठे करायचा, तर परत तर मी सुओ मोटो प्रोसिडिंग इनिशिएट करू शकत नाही. तर ह्या स्टेटस मध्ये जाऊन इथे हा डायलॉग ओपन होतो, हा बॉक्स ओपन होतो. याच्यामध्ये जर समजा मी ARN क्रिएट केलेला आहे आणि पेंडिंग फॉर ऍक्शन बाय टॅक्स पेअर हा स्टेटस सिलेक्ट करून सर्च केलं तरी मला ती केस मिळणार आहे मगाशीची जी आपण सिलेक्ट केलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे एक ऑप्शन होतं आपल्याला, इथे नीट जर वाचलं तुम्ही, GSTN आहे, UIN आहे किंवा टेम्पररी आयडी आहे. आता जे रजिस्टर्ड डीलर नाहीत आपल्याकडे, तर त्यांची आपल्याला मगाशी बघितलं आपण अनरजिस्टर्ड पर्सनची पण असेसमेंट करायची आणि ती सिस्टीमवर करायची. जर सिस्टीमवर जर आपल्याला GST नंबर नसेल तर आपण त्याची ऑर्डर कशी करणार, तर त्याच्यासाठीचा हा ऑप्शन आहे. इथं खाली जर बघतो आपण फॉर अनरजिस्टर्ड पर्सन लेफ्ट साइडला, क्लिक हिअर टू क्रिएट टेम्पररी आयडी.
त्याचा टेम्पररी आयडी आपल्याला क्रिएट करावा लागतो. आणि तो कसा करायचा, तर ही लिंक आहे. तर टेम्प आयडी वर क्लिक केलात तुम्ही, क्लिक हिअर म्हटलं की ही विंडो ओपन होते. म्हणजे हा सो मोटर रजिस्टर हे त्याला रजिस्ट्रेशन आपण स्वतः देतोय. त्यामध्ये टॅक्स पेअरचे डिटेल्स आपण टाकतो. त्याचे काय डॉक्युमेंट्स आपण घेतले, काय घेतले, त्यामध्ये रिझन्स आपण मेन्शन करतो आणि लिगल नेम वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करून मग आपल्याला एक टेम्प आयडी क्रिएट होतो. तो कॉपी करायचा आणि इथे टाकायचा आणि मग ती केस क्रिएट होते. ठीक आहे. तर हा एक बेस आहे सगळ्या फंक्शन मध्ये. असेसमेंट ऍडज्युडिकेशन मॉड्यूलच्या कोणत्याही फंक्शनला तुम्ही गेलात तर हे कॉमन गोष्टी आहेत, तर हे विसरायचं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लाईव्ह आता हे दाखवतो मी सिस्टीमवर. स्क्रीन दिसते तुम्हाला आता बिओचा? हो दिसतोय सर. हो सर. हो आता या स्टॅच्युटरी फंक्शन्स मध्ये आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर असेसमेंट ऍडज्युडिकेशन आणि क्विक लिंक्स. ह्या दोघांचाही दोघंही एकमेकाशी इंटरलिंक्ड आहेत. ज्यावेळेस आपल्याला युनिलॅटरल असेसमेंट करायची आहे रिटर्न नॉन फायलरची, त्यासाठी आपल्याला इथे जाऊन कळतं आपल्याला की नॉन फायलर कोणते आहेत. त्याच्यानंतर लिस्ट ऑफ प्रोसिडिंग्स पेंडिंग जे आहे हे अशासाठी महत्वाचं आहे की आपल्याला ज्यावेळेस प्रोव्हिजनल अटॅचमेंट करायची आहे त्यावेळेस इथून आपण लिस्ट बघतो. त्याच्यानंतर लिस्ट ऑफ रिमांडेड केसेस अँड अपील इफेक्ट. तर ही पण एक स्टाईल आपल्याला महत्वाची आहे. माय रेकमेंडेशन्स आणि नोटीस टू रिटर्न डिफॉल्टर्स. ठीक आहे. आता सॉरी, तेव्हा तुमच्याकडे जर लोक आली की अरे युनिलॅटरल असेसमेंट कशी करायची किंवा युएओ जर साठीचे जे 3A आहे ते कुठं दिसते, काय दिसतं, ते क्विक लिंक्स मध्ये आपल्याला ह्या गोष्टी दिसतात आपल्याला. ते बघा, नोटीस टू रिटर्न डिफॉल्टर्स, नोटीस इन 3A. आता ही 3A ची नोटीस आहे तर आपण फिजिकली काढत नाही, तर बीओ सिस्टीम स्वतः काढते. समजा 20 तारीख ड्यू डेट आहे तर एक 25-26 तारखेला ह्या नोटिसेस जातात. तर हे पण मी तुम्हाला दाखवतो. यामध्ये आपण टाइप ऑफ रिटर्न सिलेक्ट करतो. 3B आहे बाय डिफॉल्ट. फायनान्शियल 21-22 आणि हाफ पिरियड. समजा मी सप्टेंबर साठी सर्च केल्या तर एवढ्या केसेस मध्ये हे नोटीस इश्यू केलेल्या आहेत. इथं त्या मला स्टेट बघायचं आहे, म्हणजे सेंटर आहे का स्टेट आहे, मंथली, आणि इथं रिटर्न फायलिंगचा इथं फ्लॅग पण येतो. म्हणजे आपल्याला नोटीस कधी काढलेली आहे, 26 नोटीस काढलेली आहे. त्याच्यानंतर 15 दिवसाचा वेळ आहे त्याला रिटर्न फाईल करायला. जर त्या 15 दिवसात जर रिटर्न फाईल केलं तर आपल्याला इथं फाईल येतं आणि आपल्याला त्याच्यावर काही ऍक्शन घ्यायची नाही. तर तो 15 दिवसानंतर पण जर हा नॉन फायलर्स टॅग असेल तर आपल्याला पुढची ऍक्शन घ्यायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्विक लिंक्स मध्ये लिस्ट ऑफ प्रोसिडिंग्स पेंडिंग आणि व्ह्यू नॉन फायलर. तर व्ह्यू नॉन फायलरला गेल्यावर काय दिसतं बघा, 3B. आता इथं हा एक महत्वाचा आहे, जिथे जिथे रेड मार्क आहे तर त्या कंपल्सरी फील्ड आहेत. इथं मी जीएसटी किंवा टेम्पररी आयडी टाकत नाहीये, तर इथं मला टाइप ऑफ रिटर्न महत्वाचा आहे, हा पिरियड महत्वाचा आहे, सप्टेंबर 21 सप्टेंबर 21. टर्नओव्हर पण हे करायची गरज नाही, तर कंपल्सरी नाही, त्यामुळे मी ते मार्क करत नाहीये. ठीक आहे, एक मिनिट. ठीक आहे. ऑगस्ट साठी हा माझ्याकडचा
हा एक डीलर पेंडिंग आहे, हा स्टेटचा आहे ओबेरॉय. यांनी शेवटचं रिटर्न फाईल केले जूनचं, म्हणजे जुलै ऑगस्ट 2 रिटर्न हे जे बाकी आहेत. ठीक आहे, जून साठी एससीएन नंबर आहे, इश्यू डेट आहे आणि इनिशिएट प्रोसिडिंग. मी ज्यावेळेस इथे इनिशिएट प्रोसिडिंग म्हणतो, मगाशीची परत ही विंडो आली. मी जे तुम्हाला पीपीटी मध्ये सांगितलं होतं की ह्या काही गोष्टी मॅन्डेटरी आहेत. इथे ज्यावेळेस मी क्रिएट करेन म्हणजे ह्याचा परत तो ARN जनरेट होईल आणि हा ARN मी कुठे सर्च करेन जाऊन, असेसमेंट ऑफ नॉन फायलर रिटर्नला. ठीक आहे, मग तिथे सर्च करताना एकतर मी GSTN टाकून पण मी सर्च करू शकतो किंवा पेंडिंग फॉर ऍक्शन बाय टॅक्स पेअर हा एक सिलेक्ट करून हे सर्च करू शकतो मी. ठीक आहे, कोणतं ARN क्रिएट केलेलं नसल्यामुळे इथे तुम्हाला दिसत नाहीये. त्याच्यामुळे असेसमेंट ऍडज्युडिकेशनचं ट्रेनिंग घेताना क्विक लिंक्स पण अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढे लिस्ट ऑफ प्रोसिडिंग्स पेंडिंग. सिलेक्ट प्रोसिडिंग. आता सेक्शन 62 म्हणजे युनिलॅटरलची आहे. इथे परत इनिशिएट प्रोसिडिंग आलेला आहे. ह्या काय, ह्या पेंडिंग प्रोसिडिंग आहेत. आपल्याला जी प्रोव्हिजन अटॅचमेंटची जी ऍक्शन घ्यायची आहे, त्या प्रोव्हिजन अटॅचमेंट साठी त्याला एक प्रोसिडिंग पेंडिंग हवी असते. ती जर प्रोसिडिंग पेंडिंग असेल तरच आपण त्याची प्रोव्हिजन अटॅचमेंट करू शकतो. पेंडिंग प्रोसिडिंग आपण कुठे बघितली? इथे. दिस इज प्रोसिडिंग पेंडिंग फॉर अंडर सेक्शन 62. ह्याला जर मी इनिशिएट प्रोसिडिंग म्हटलं तर परत तोच टॅब आहे. आता तिथून मी इनिशिएट केलं त्याच्यामुळे प्रोसिडिंग टाईप प्रोव्हिजन अटॅचमेंट आहे. हा GSTN आणि हा फायनान्शियल इयर. इथे ज्यावेळेस मी क्रिएट म्हणेल त्यावेळेस त्याचा ARN जनरेट होईल. ठीक आहे, तर हा एक सिंपल गोष्ट ते हे लक्षात ठेवा, असेसमेंट ऍडज्युडिकेशन आणि क्विक लिंक्स. आता हे जे होतं, आता डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स आणि हे डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स, ह्या दोघांमध्ये काय फरक आहे? एक प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो. तर हा पहिला जो आहे डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स, तर याच्यामध्ये डायरेक्ट आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे इश्यू ऑर्डर. म्हणजे इथं जर मी एखादा टीन नंबर टाकला, मी एक टीन नंबर घेतो मी GSTN. ठीक आहे, तर इथे डायरेक्ट मला DRC 7 चे डेटा याच्यात भरायचा आहे. डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स सर्व्हिस डिटेल्स ऑफ डिमांड आणि एनी डॉक्युमेंट्स, आणि हे झालं की त्याची ऑर्डरच बनेल DRC 7. ठीक आहे, पण मग हा दुसरा फरक काय आहे? तर हा जो डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स आहे, तर याच्यामध्ये मला स्वतःला प्रोसिडिंग इनिशिएट करावं लागते DRC 1 पासून. 1 to 7 हा जो एक फ्लो आहे त्याच्यासाठी आहे. म्हणजे सुरुवातीला काही केसेस आले होते, ट्रान 1च्या केसेस होत्या ज्यामध्ये लोकांनी फिजिकल DRC 1 काढली होती, तर त्या लोकांना डायरेक्ट DRC 7 ची ऑर्डर करण्यासाठी तो एक प्लॅटफॉर्म दिलेला होता. पण सध्या जर तुम्हाला प्लॅटफॉर्म वापरायचा असेल तर हा 3 नंबरचाच प्लॅटफॉर्म तुम्हाला वापरावा लागेल, डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स. ठीक आहे, इथे सेम तेच आहे. सो मोटो प्रोसिडिंग आहे, मी GSTN नंबर टाकेन इथे. हा स्टेट अप्रूव्ड आहे. फायनान्शियल इयर सिलेक्ट करतो मी 17-18, पिरियड टाकतो, मग हे क्रिएट होईल. जर हा मला URD साठी करायचा असेल तर क्लिक हिअर. टॅक्स पेअर डिटेल टाकायचे, सीज डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत, तर हे त्या ऑफिसरला माहित असेल ज्याला हा URD ची केस करायची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्यात फार अडचण येईल असं मला वाटत नाही. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट हे घेऊया, स्क्रुटिनी ऑफ रिटर्न्सला येऊयात. आता याच्यामध्ये ही जर मला आता केसेस आल्या आणि मला जर नवीन नोटीस काढायची असेल स्क्रुटिनी ऑफ रिटर्न्स, तर हे सेम आणि क्रिएट करणार, पण ऑलरेडी माझ्या केसेस क्रिएट आहेत. त्याच्यामुळे आपण आता ही सो मोठं केस क्रिएशन तुम्ही लक्षात घेतलं. आता मी मगाशी सांगितलं तुम्हाला ह्या स्टेटस वरून
आपण केस सर्च कशी करायची. फॉर एक्झाम्पल रिप्लाय फर्निश्ड अँड पेंडिंग फॉर ऑर्डर बाय टॅक्स पेअर. जर इथे मी सिलेक्ट केलं तुम्हाला आता इथे लिस्ट दिसेल. एवढ्या केसेस आहेत की ज्यामध्ये डीलरने रिप्लाय दिलेला आहे पण मी ऍक्शन घेतलेली नाही, पेंडिंग फॉर ऑर्डर बाय टॅक्स पेअर. ठीक आहे. तर हे जे ARN हायपरलिंक दिसतात ह्याला क्लिक करायचंय. येस, मी मगाशी पीपीटी मध्ये सांगितलं तर हा येलो बॉक्स आहे. या येलो बॉक्स मध्ये त्याचा ARN नंबर, GSTN नंबर, ह्याचं स्टेटस कळतं काय आहे ते आणि त्या डीलरचं नाव. ठीक आहे. आता ऍड नोटीस ज्यावेळेस करीन मी, इथं नोटीस काढायची असेल तर नोटीस, शोकॉज नोटीस इज ऑलरेडी इश्यूड, ओनली वन शोकॉज नोटीस इज अलाउड पर केस. त्याच्यामुळे परत केस होणार नाही. आणि ह्याच्यामध्ये बीओ सिस्टम मध्ये एक चांगली गोष्ट आहे की त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांनी लॉक्स ठेवलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला जर वाटलं की चुकून केस, आता सॅप मध्ये जर समजा एखादी केस चुकून क्रिएट झाली तर तशी व्हायची, ह्या तशी चुकून केस क्रिएट होणं किंवा चुकून नोटीस जाणं हा प्रकार होणार नाही. ठीक आहे. प्रत्येकाला त्यांनी व्हॅलिडेशन दिलेले आहेत. तर इथं ही नोटीस मी काढलेली होती, त्याला स्क्रुटिनी रिटर्न नोटीस, त्याच्यानंतर त्याला स्क्रुटिनी रिमाइंडर पण काढलेलं होतं. आता हे रिप्लायज कुठं बघायचे, डीलरने फाईल केलेले, तर ह्या रिप्लायज मध्ये जायचंय आणि इथे त्याचे रिप्लाय सगळे दिसतात, त्यांनी काय काय रिप्लाय फाईल केलेला आहे. समजा मला ह्याला ऑर्डर द्यायची आहे तर ऑर्डरला जाऊन ड्रॉप प्रोसिडिंग. आता जर ड्रॉप प्रोसिडिंग म्हणजे काय होतं की ASMT 12 त्याचे रिप्लाय जो देतो डीलर तो कशामध्ये देतो, ASMT 11 मध्ये रिप्लाय येतो त्याचा. समजा तो रिप्लाय मला मान्य असेल तर मी ह्याला ड्रॉप प्रोसिडिंग, जनरेट रेफरन्स नंबर आणि हा प्रिव्ह्यू. आणि तुम्ही तुमच्या ऑफिसरला एक सवय लावा तिथे ज्या ज्या तुम्ही लोकेशनला आहात की कोणतीही गोष्ट प्रिव्ह्यू बघितल्याशिवाय फायनल करायचं नाही. प्रोसीड करणं खूप सोपं आहे, त्याला क्लिक करायचंय फक्त. जोपर्यंत तुम्ही प्रिव्ह्यू बघत नाहीत तोपर्यंत तुम्हाला लक्षात येत नाही हा प्रिव्ह्यू. ही काय ऑर्डर ऑफ ऍक्सेप्टन्स आहे. प्रिव्ह्यू मध्ये सगळं बरोबर आलेलं आहे का, मी काही अटॅचमेंट लावलेली आहे तर ती आलेली आहे का, हे सगळं आपल्याला बघावं लागतं तिथे. आणि हे जर आपल्याला वाटलं हे भरलेलं आहे तरच आपण पुढे जाऊ शकतो. यामध्ये रेफरन्सेस ऍड करायचे आहेत आपल्याला. आता हा कम्युनिकेशन चॅनल काय मी तुम्हाला सांगतो. मी बऱ्याच लोकांना रेफरन्स मध्ये गेल्यानंतर कम्युनिकेशन आणि रेफरन्स असे दोन पर्याय येतात. तर कम्युनिकेशन आहे आपल्याला जर ही ASMT 10 किंवा ASMT 12 ही जर नोटीस बाय पोस्ट पाठवायची असेल, आता प्रत्येकच डीलर आपल्याला फिजिकली बघेल अशातला भाग नाही, किंवा अनरजिस्टर्ड टॅक्स पेअर असेल तर तो त्याला बीओचा ऍक्सेस नाही, तर किंवा त्याला फ्रंट साईडला म्हणजे फ्रंट ऑफिस जे म्हणतो आपण FO साईड, तर त्याला ते मिळणार नाही. तर आपल्याला ही नोटीस जी आहे ASMT 10 किंवा 12 ही प्रिंट काढून बाय पोस्ट पाठवायची आहे. ही पोस्टाने पाठवली का स्पेशल मेसेंजरनी हे आपल्याला त्यात टाकायचंय. हा रेफरन्स नंबर येतो, इश्यू डेट येते आणि कम्युनिकेशन डेट म्हणजे डेट ऑफ सर्व्हिस कधी आहे हे आपण आपल्यासाठी हे ह्याच्यात टाकतोय. त्याच्यानंतर पुढे आहे रेकमेंड. स्क्रुटिनीची केस ही आपण डीलरला ऍडज्युडिकेशन साठी पण आपण रेकमेंड करू शकतो ती केस, एन्फोर्समेंट साठी किंवा ऑडिट साठी. आता मला ऍडज्युडिकेशनला केस क्रिएट पाठवायची असेल, रेकमेंड करायची असेल तर रेकमेंडिंग ऑफिसर जो आहे तर ह्याच्या सगळ्यात खाली जायचं, इथं आपलं नाव दिसतं. तुम्ही कोणत्याही नाशिक लोकेशनला असेल, पुणे लोकेशनला असेल, अमरावती लोकेशनला असेल, त्या ऑफिसरला जर लोकेशन रेकमेंड करायचे असेल तर त्या ह्या ड्रॉपडाऊन मध्ये सगळ्यात शेवटी त्याचं नाव येतं. हे लोकेशन सिलेक्ट सेक्शन 73-74 जो काय आहे ते, आणि इथं कमेंट लिहितो आणि मग प्रोसीड करतो. एकदा हे प्रोसीड केली की मला ही केस, ही जी केस आहे ऍडज्युडिकेशन म्हणजे काय की DRC मला हे करायची, जर एकदा मी इथं क्रिएट केली तर मला ही केस कुठे दिसेल, परत मला परत डिटर्मिनेशन ऑफ टॅक्सला जावं लागेल. आता सो मोटोची गरज नाही कारण ऑलरेडी मी केस रेकमेंड केलेली आहे, तर ती मला इथे दिसेल पेंडिंग फॉर ऑर्डर. किंवा तीच केस मला क्विक लिंक्स मध्ये जाऊन माय रेकमेंडेशन मध्ये पण दिसेल. ठीक आहे, प्रोसिडिंग इनिशिएटेड किंवा काय.
यामध्ये दिसल्यानंतर आपण सर्चला जाऊ शकतो आणि मग तिथं मला ती केस दिसेल की मी कोणती केस रेकमेंड केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर स्क्रुटिनी ऑफ रिटर्न्स नंतर प्रोव्हिजनल अटॅचमेंटचे काम आपल्याकडे सुरू आहे. तर प्रोव्हिजनल अटॅचमेंट साठी माझ्याकडे केस पेंडिंग होती, तर मी तुम्हाला दाखवतो. ही केस आहे. ठीक आहे. म्हणजे हा एक ARN मी क्रिएट करून ठेवलेला होता. आता इथे यायचं कसं आपण, तर इथे यायसाठी प्रोव्हिजनल अटॅचमेंटला जायसाठी मी क्विक लिंक्सला जातो आणि लिस्ट ऑफ प्रोसिडिंग्स पेंडिंग याच्यात क्लिक करतो. सेक्शन 62 डेट सर्च आणि इनिशिएट प्रोसिडिंग म्हणतो. मग तिथे ARN जनरेट होतो. तो ARN जनरेट झाल्यानंतर मला प्रोव्हिजनल अटॅचमेंटला यायचंय परत. ज्या अर्थी इथे माझ्याकडे हा ARN दिसत आहे त्या अर्थी मी ही सगळी प्रोसेस आधीची ऑलरेडी फॉलो केलेली आहे. रिटर्न फाईल केलं 11/8 ला, त्याच्यामुळे आता मी काय ऍक्शन याच्यावर घेणार नाही. पण हा ARN क्लिक केल्यानंतर पुढे काय येतं ते तुम्ही बघून घ्या. ऍड ऑर्डर. आता जर ह्याला मी DRC 22 ची ऑर्डर द्यायची असेल तर हे बघा, प्लीज अपलोड अप्रुव्हल डॉक्युमेंट इन इंटरनल कम्युनिकेशन फोल्डर. याचा अर्थ काय की प्रोव्हिजनल अटॅचमेंटला माझ्या जॉईंट कमिशनर किंवा ऍडिशनल कमिशनरच्या परवानगीशिवाय मी प्रोव्हिजनल अटॅचमेंट करू शकत नाही. ते इंटरनल कम्युनिकेशन मला करायचंय. मला ती फाईल पुटअप करून त्याच्यावर अप्रुव्हल घ्यायचं आणि ते मला इंटरनल कम्युनिकेशन मध्ये ऍड करायचं. जर इंटरनल कम्युनिकेशन मध्ये ऍड नसेल तर मी डायरेक्ट ऑर्डर करू शकत नाही. हा परत एकदा चेक आहे सिस्टीमचा. मग इंटरनल कम्युनिकेशनला गेलात, इथं स्टेटस येतं की पेंडिंग फॉर क्लॅरिफिकेशन, पेंडिंग फॉर अप्रुव्हल किंवा अप्रुव्हल ग्रँटेड. आता जर अप्रुव्हल ग्रँट केला असेल तर मी हा सिलेक्ट करेन, अप्रुव्हल ग्रँटेड, आणि मग सबमिट म्हणेन. मग ज्यावेळेस मी सबमिट म्हणेन त्यावेळेसच मी ऑर्डरला जाऊन ऑर्डर करू शकेन. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर रेफरन्सेस, मी मगाशी पण सांगितलं रेफरन्सेसला परत तेच आहे, कम्युनिकेशन अँड रेफरन्स ऑफ केस. आता ही जर प्रोव्हिजनल अटॅचमेंटची ऑर्डर काढून मला प्रिंट काढायची आणि बाय पोस्ट किंवा बाय स्पेशल मेसेंजर म्हणजे इन्स्पेक्टर थ्रू मला ही सर्व्हिस करायची आणि त्याचे डिटेल्स, सर्व्हिस रेफरन्स नंबर कोणता होता, कधी इश्यू केली आणि कधी कम्युनिकेट केली, ह्या गोष्टी सगळ्या त्यामध्ये मला फिल करायच्या आहेत. त्याच्यानंतर सबमिट करणे. त्याच्यानंतर पुढचं फंक्शन आपण बघूया जे आपण नीट वापरत आहोत. स्क्रुटनी ऑफ रिटर्न झालं, प्रोव्हिजनल अटॅचमेंट झाली, काहींनी रेक्टिफिकेशन सांगितलं. नॉन फायलरचे एकदा बघूया आपण. पेंडिंग फॉर टॅक्स पेअर, एकही पेंडिंग नाहीये. आता ही केस इकडे पेंडिंग येईल कुठून? रिटर्न फाईल नो ऍक्शन रिक्वायर्ड, हे पण म्हणजे कोणती केस क्रिएट झालेली नाही त्याच्यामुळे आहे. पण ह्याला तोच पाथ आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादी केस, तुम्हाला एखादी केस करून दाखवायची गरज आहे का डेमो याची? हॅलो, दाखवला तर बरोबर. ठीक आहे. मी मग सांगितलं क्विक लिंक्सला जाऊन आपल्याला नॉन फायलर्स बघायचे, कारण आपल्याला असेसमेंट कुणाची करतोय आपण? नॉन फायलरची असेसमेंट करतोय. ठीक आहे. मग असेसमेंट नॉन फायलरला गेल्यानंतर इथं सुओ मोटो प्रोसिडिंगचा ऑप्शन नाहीये. मी जे तुम्हाला मगाशी सांगितलं की क्विक लिंक्स का महत्वाचं आहे, तर इथं मला दिसतं की व्ह्यू नॉन फायलर्स, इथे माझे लिस्ट येते. इथे 3B सिलेक्ट करतोय. ऑगस्ट आता ऑर्डर करायला मला हरकत नाही. सर्च, ठीक आहे. आता हा इथे डिटेल्स आले. लास्ट रिटर्न त्यांनी फाईल केले जूनचं, म्हणजे जुलैचं आणि ऑगस्टचं रिटर्न पेंडिंग आहे. SCN काढलेलं आहे सिस्टीमने 26/9 त्याला नोटीस इश्यू केली आणि सर्व्हिस झालेली आहे. तर मी इथे इनिशिएट प्रोसिडिंग म्हणतो मी. ठीक आहे. ऑगस्ट साठीची करतोय मी. हे बघा, हा परत क्रिएट म्हटलं की हा डायलॉग बॉक्स येतो ना, हा ARN इथं आता आला. ठीक आहे. हे लक्षात आलं सगळ्यांना तुमच्या? हो सर. ठीक आहे. आता मी हो सर.
इथे कंटिन्यू पण म्हणू शकतो. इथे कंटिन्यू म्हटलं की मी असेसमेंट ऑफ नॉन फायलर म्हणजे याच्यातल्या असेसमेंट ऍडज्युडिकेशन मधल्या टाईलला जाईन किंवा मी हे क्लोज करून पण मी तिकडे जाऊ शकतो. मी तुम्हाला एकदा दाखवतो. ते कंटिन्यू म्हटलं की डायरेक्ट मी इकडे आलो असेसमेंट ऑफ नॉन फायलर्स. ठीक आहे. हा येलो बॉक्स मध्ये त्याचे सगळे डिटेल्स हे त्याचं स्टेटस आहे पेंडिंग फॉर ऍक्शन बाय टॅक्स पेअर. हे पेंडिंग काय आहे? कारण आताच आपण ही केस क्रिएट केली. हा त्याचा ARN मागाशी जनरेट झालेला. इथे मी ऑर्डर ऍड करू शकतो. ज्या वेळेस मी ऑर्डर ऍड करतो त्यावेळेस DRC 7 पण जाणार. DRC 7 म्हणजे डिमांड नोटीस क्रिएट होते. आता इथे दोन ऑप्शन आहेत, ड्रॉप प्रोसिडिंग किंवा DRC 7 म्हणजे ऑर्डर करणे आणि प्रोसिडिंग ड्रॉप करणे. जर त्या डीलरने आता जर मी चेक केलं की रिटर्न फाईल केलं आहे तर मी ड्रॉप प्रोसिडिंगला येऊ शकतो. पण नसेल तर मला ह्याची ऑर्डर करायची. आता आपण इथपर्यंत कसं पोहोचलो? इथपर्यंत क्विक लिंकला जाऊन व्ह्यू नॉन फायलर मधून गेलो. तर आता आपण असेसमेंट ऍडज्युडिकेशन मध्ये जाऊन असेसमेंट ऑफ नॉन फायलर्स बघूया. आता इथे स्टेटसला मी सिलेक्ट करेन पेंडिंग फॉर ऍक्शन बाय टॅक्स पेअर. मगाशी इथे एकही येत नव्हतं, आता ही केस आली जी मगाशी आपण क्रिएट केली. बरोबर आहे. डेट ऑफ फायलिंग 29/10. ही हा ARN कधी केला आपण? 29/10 म्हणजे आजच केला. याला क्लिक केलं मी, अगेन तोच डायलॉग बॉक्स आला. ठीक आहे. लक्षात येतं तुमचा हा फ्लो? मी थोडं फास्ट घेतोय. येस सर येतोय लक्षात. आता ऍड ऑर्डरला आता माहिती रेफरन्स मध्ये मी तुम्हाला परत सांगतो. कम्युनिकेशन आणि रेफरन्स ऑफ केस. कम्युनिकेशनला परत तेच आहे, मी ऑर्डर कधी केली आणि ती सर्व्हिस कधी केली ते ह्यात भरायचंय. हे कधी जर मी बाय पोस्ट किंवा बाय स्पेशल मेसेंजर म्हणजे थ्रू STI जर पाठवत असेल तरच करायचंय. जर मी डायरेक्ट सिस्टीमवर BOतूनच गेलं तर हे भरायची गरज नाही. ठीक आहे. तर हा रेफरन्स टॅब ही प्रत्येक फील्ड म्हणजे प्रत्येक टॅबला येणारच आहे. आता ऑर्डरला गेलात तुम्ही तर ड्रॉप प्रोसिडिंगला गेलात की काय होतं बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जनरेट रेफरन्स नंबर आहे. हा रेफरन्स नंबर करायचा. जर एखादी अटॅचमेंट असेल, अटॅचमेंट म्हणजे काय करतो आपण? एक ऑर्डर PDF बनवतो आणि ती इथं अटॅच करतो आणि मग मी इथं प्रोसिडिंग म्हणू शकतो. इथं प्रोसिडिंग म्हटलं की डायरेक्ट त्याला ऑर्डर जाईल त्याला किंवा ऍड ऑर्डर मध्ये दुसरं आहे की ह्याची मी ऑर्डरच करेन खरोखरच. इथं मला हे डिटेल्स भरायचे. हे बघा, जनरेट रेफरन्स नंबर इज कंपल्सरी. ज्या जिथे रेड केलेलं आहे तिथे ते कंपल्सरी आहे, त्यांना भरायचं आहे. ते भरल्याशिवाय पुढे प्रोसीड होता येत नाही. ठीक आहे. आता मी जर ड्यू डेट ऑफ पेमेंट भरलं नाही तर इथं बघा काय होतं. कंटिन्यू म्हटलं तर हे सगळे इश्यूज म्हणजे हे सगळ्या फील्ड्स भरल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. ठीक आहे. मग पुढे डिटेल्स ऑफ डिमांड, मी डिमांड भरतो किती आहे माझ्या वर्किंग नुसार. अटॅच डॉक्युमेंट करतो मी आणि मग प्रिव्ह्यू. ठीक आहे. आता मी ह्याचा एकदा एक प्रिव्ह्यू घेऊन दाखवतो मी तुम्हाला. आहे हे भरायची गरज नाही. ड्यू डेट ऑफ पेमेंट मी आजचीच टाकतो मी. बाकी सगळं भरलेलं आहे. हे पण आहे. इश्यू इन्व्हॉल्ड. ठीक आहे. नॉन फाईल RNF. आता कंटिन्यू. आता पुढे गेलो आपण. ही फील्ड भरायचं कंपल्सरी नाही. इथं कुठेही रेड साईन नाही. त्याच्यामध्ये गुड सर्व्हिसेस कुठल्या त्याच्या HSN नाही भरलं तरी आपण पुढे जाऊ शकतो. इथं ऍक्ट सिलेक्ट करायचं आहे. पिरियड त्यांनी सिलेक्ट केलेला आहे ऍक्ट. समजा मी CGST आहे आणि इथं समजा मी एक टॅक्स अमाऊंट टाकली 10,000. ठीक आहे. जर मला हे डिलीट करायचं असेल तर डिलीटचा ऑप्शन आहे. अगेन कंटिन्यू. आता इथं अटॅचमेंट करणं कंपल्सरी आहे. जोपर्यंत अटॅच करत नाही तोपर्यंत हे प्रिव्ह्यू किंवा प्रोसीड ऑप्शन येणार नाही. ठीक आहे. त्यामुळे एक बेसिक लक्षात घ्या, ह्या कॉमन सेन्सच्या गोष्टी बऱ्याच आहेत त्यामध्ये. काही रॉकेट सायन्स नाही. BO सिस्टम इज व्हेरी सिम्पल अँड व्हेरी युजर फ्रेंडली फॉर ऑफिसर्स. ठीक आहे. आता मी यातून बॅक येतो. नेक्स्ट इज इंटिमेशन ऑफ व्हॉलंटरी पेमेंट. हे एक आहे.
आता बऱ्याच लोकांनी नोटिसेस काढलेले आहेत स्क्रुटिनी ऑफ रिटर्नच्या, ज्यामध्ये लोक पेमेंट करतायत. पेमेंट कुठे येतं आपल्याला? पेंडिंग फॉर ऍक्शन. मी सर्च केलं, हे एवढे सगळे ARN माझ्याकडे येऊन आहेत, पेंडिंग आहेत. म्हणजे याचा अर्थ काय? इंटिमेशन व्हॉलंटरी पेमेंट, लोकांनी पेमेंट केलं व्हॉलंटरीने, मला इंटिमेट केलंय. तर ह्यात जर बघितलं मी, हा ARN क्लिक करा, सेम येलो बॉक्स आणि ह्याच्यात क्लिक केलं ना मी, ह्यात मला पेमेंटचे डिटेल्स कळतात. याला क्लिक केलं की IGSTचं पेमेंट कळतं. CGST ला क्लिक केलं की त्यात टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी किती भरलाय ते कळतं. SGST ला तसंच कळतं. ठीक आहे, आता हे सगळे चलन डिटेल्स यामध्ये येतात. ह्याला काय, पेमेंटला आपल्याला ऍक्नॉलेज करावं लागतं, पेमेंट इश्यू ऍक्नॉलेजमेंट किंवा ड्रॉप प्रोसिडिंग. तर तुम्ही ड्रॉप प्रोसिडिंगला जर गेलो तर होत नाही. याचं कारण असं आहे की जर मी कोणती शोकॉजच नोटीस काढलेली नाही त्याला, ह्याने जर डीलरने स्वतःहूनच पेमेंट केलं असेल तर हे प्रोसिडिंग ड्रॉप होणार नाही. याचा हा त्याचा सिंपल अर्थ आहे. ठीक आहे. रेफरन्सेस मगाशी तुम्ही बघितलं सेम आहे, कम्युनिकेशन आणि रेफरन्सेस ऑफ केसेस, हे त्याचे ऍप्लिकेशन आहे. याच्यानंतर प्रोव्हिजनल असेसमेंट आहे. सेम, आता प्रोव्हिजनल असेसमेंट म्हणजे काय की डीलर स्वतःहून येऊन सांगतो, ऑफिसरला विचारतो किंवा माझा टॅक्स रेट काय आहे मला कळत नाही, तर हे तुम्ही प्रोव्हिजनल असेस करून मला सांगा की मी एखाद्या गुड्स किंवा सर्व्हिसेसला कोणता टॅक्स रेट चार्ज करू. आता त्याचे केसेस अजून आलेले नाहीत आपल्याकडे. ह्या सिलेक्टला हे सगळे ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी, कोणत्या स्टेजला केस आहे आणि कोणत्या नाही हे कळतं आपल्याला. समजा जर हे फायनल ऑर्डर इश्यूड केलेलं असेल मी कोणत्याने, मी सर्च केली तर ते मिळणार नाही, कारण माझ्याकडे ती केलेली नाही. त्याच्यानंतर ठीक आहे, आता मला तुम्ही सांगा, आता मी जे मेन ज्याच्यावर आपलं काम चालू आहे ते सगळे मी टाईल्स घेतलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त असेसमेंट ऍडज्युडिकेशन मधलं कोणतं तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज आहे का ते मला सर सांगा, मग तसं तेवढंच एक्सप्लेन करतो मी. याच्यामधले 2-3 क्वेश्चन विचारायचे होते, विचारू का? हा, विचारा. आपण जे इनिशिएट ऑफ व्हॉलंटरी पेमेंट बद्दल बोलतोय, तर याच्यामध्ये समजा एखाद्या डीलरनी आपण डिमांड नोटीस काढली DRC 07, जर पेमेंट केलं तर त्याच्यात रिफ्लेक्ट होईल का ते? होणार ना, रिफ्लेक्ट होणार त्याच्यामध्ये. आणि ती ड्रॉप होईल का तिथून, मग डायरेक्ट ड्रॉप केली तर ऑफिसरांनी? ती होईल ना ड्रॉप. कसं आहे, SCN म्हणजे शोकॉज, DRC 1 जर मी काढली असेल, ठीक आहे, DRC 1 इज अ शोकॉज नोटीस, SCN, आणि त्याला रिप्लाय म्हणून जर डीलरनी पेमेंट केलं, याचा अर्थ काय, जी मी SCN काढली, जी त्याने ऍक्सेप्ट केली, मी जर एखाद्या डीलरला म्हटलं तुझे हे इश्यू तुला 1 लाख रुपये भरायला येतात, तर त्याने ऍक्सेप्ट केलं, जर पेमेंट केलं तरी ते मला इथंच दिसतं, पेंडिंग फॉर ऍक्शन. ठीक आहे. आता ह्या केसमध्ये काय झालं, आता ह्या डीलरने पेमेंट केले कारण ह्यांनी स्वतःहूनच पेमेंट केलेलं आहे. आता ह्यातलं कोणते सिलेक्ट करा एखादं. जर एखाद असेल तर आपल्याला कळेल प्रोसिडिंग ड्रॉप होईल का, होईल. आता ह्याच्या काय, SCNच्या अगेन्स्ट केलेला आहे. ठीक आहे, ह्याचा मी रेफरन्स क्रिएट करतो आणि एक प्रिव्ह्यू तुम्हाला दाखवतो मी. DRC 5 हे बघा, इथे SCNचा रेफरन्स आला, जी त्याला मी SCN काढलेली होती. कधी काढलेली होती SCN? 29 ऑगस्टला SCN काढली होती मी. त्याच्या अगेन्स्ट त्यांनी पेमेंट केलं, ते मला इथे दिसतंय. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. सर दुसरं रेफरन्सेस मध्ये जे ऑप्शन आहे की रेफरन्स ऑफ केसेस, त्याच्यामध्ये कुठल्या केसेस दिसतील सर? कुठे कुठे ह्या रेफरन्सेस मध्ये म्हणताय का? हा, या रेफरन्सेस मध्ये ऍड कम्युनिकेशन आहे आणि त्याच्या खालचं एक ऑप्शन आहे ना, रेफरन्सेस ऑफ केसेस, रेफरन्स ऑफ केस. रेफरन्सेस ऑफ केसेस म्हणजे काय आहे, ह्या केसच्या अनुषंगाने जर माझ्याकडे काय ऍडिशनल डॉक्युमेंट्स असतील, ठीक आहे, समजा मला युनिलॅटरल असेसमेंट करतोय मी डीलरची, आणि त्या अनुषंगाने जर काय माझ्याकडे एक्स्ट्रा एव्हिडन्सेस आलेले असतील, तर ते एव्हिडन्सेस मी इथे अटॅच करू शकतो.
म्हणजे दॅट इज द Okay, sir, रेफरन्स ऑफ माय केस. किंवा Okay. एखादी मी हिअरिंग घेतली प्रोसिडिंग वर, तर मी प्रोसिडिंग पण इथे अपलोड करू शकतो रेफरन्स मध्ये. ठीक Okay. आहे. हा जो कॉलम आहे ना, हा जो टॅब आहे रेफरन्सचा, 1 मिनिट, हा कुठल्या पण ह्याच्यात गेलात तुम्ही, एकच मिनिट, कॉमन आहे तो सगळीकडे. कॉमन आहे आणि तो फक्त ऑफिसर साठीच आहे. ओके. ठीक आहे. हा जो आहे हे ऑफिसरच्या इंटरनल कम्युनिकेशन साठी आहे. ह्याचा डीलरला ह्यातलं कोणतंही कम्युनिकेशन जात नाही. ठीक आहे. जर आता इथून पुढे काय झालेलं आहे की ऑफिसरचं ऑडिट पण ऑनलाईनच होतं, सिस्टीमवर होतं. तर मला प्रोसिडिंग जर क्रिएटच करायची असेल, मला फिजिकल फाईलच ठेवायची नसेल, तर मी त्या केसचे रेफरन्सेस कुठे ठेवू मग? तर मी ह्याच्यामध्ये टाकू शकतो मी ते. आलं लक्षात? हो सर, आलं. ओके, नेक्स्ट. आणि सर एक बऱ्याच ठिकाणी आता ज्या आपण स्क्रुटिनी ऑफ रिटर्न वगैरे पाहिलं ना, तिथे राईट साईडला वरती MIS रिपोर्ट, रिफंड येस रिटर्न येस येस. हिस्ट्री वगैरे असे ते 3-4 ऑप्शन होतं. ते वर्किंग ते आहेत का कशासाठी? ठीक साहेब? आहे ना, ते कामाचेच आहे. ते कशासाठी मी तुम्हाला सांगतो मी. एक मिनिट. पेंडिंग फॉर ऍक्शन. नोटीस, ह्याला नोट, हा, हे जे तुम्ही म्हणता ना, हे 3, हो सर. ह्याचा वापर आपल्याला काय आहे, ऑफिसरला होतो. MIS रिपोर्ट, टॅक्स लायबिलिटी आणि टॅक्स रिटर्न हिस्ट्री. MIS रिपोर्ट म्हणजे काय, वेगवेगळे MIS जे आहेत डेव्हलप केलेले BO सिस्टीमवर, पेमेंटचा MIS आहे, रजिस्ट्रेशनचा आहे, रिटर्न फायलिंगचा आहे. तर त्याच्यावर मला कळेल की समजा मला जर ह्याची ऑर्डर करायची असेल, तर ते MIS रिपोर्ट मध्ये जाऊन मी बघू शकतो याने पेमेंट किती किती केलेलं आहे ते. त्याच्यानंतर टॅक्स लायबिलिटी आणि टॅक्स रिटर्न हिस्ट्री, तो दाखवतो टॅक्स लायबिलिटी म्हटले काय येतं ते. ठीक आहे. तर इथं जर मी तर त्याचं मला कॅश लेजर, क्रेडिट लेजर, लायबिलिटी रजिस्टर, ह्या सगळ्या गोष्टी तिथे मला दिसून येतात. आलं लक्षात तुम्हाला? तर हे त्या ऑफिसरला त्या कामामध्ये मदत व्हावी त्यासाठी ते केलेलं आहे तिथे. तिथल्या तिथे बघता ओके यावं सर. त्याला, त्याच्यासाठीचे ते ऑप्शन आहेत. आणि ते ऑफिसरला कळेल त्यांना, ज्या वेळेस वापरायचं आहे त्यावेळेस ते कळेल त्यांना. ठीक आहे. ठीक आहे सर. नेक्स्ट. हॅलो. हा सर दिनेश गीते बोलतोय नाशिकवरून. सर ज्या 3H आहेत त्या सिस्टम जनरेटेड जात आहे आता त्याच्यावरून, बरोबर. हो. तर पण तरी पण काही वेळेस युनिलॅटरल असेसमेंट करण्यासाठी ते जे इनिशिएट बटन आहे ना, ते ओपन झालेलं नसतं 15 दिवस किंवा 30 दिवसानंतर पण. मग त्यांनी रिटर्न फाईल केले का ते बघून घ्या. 15 ओके, दिवसात. रिटर्न फाईल केले असतील तर मग ते अनेबल होत नाही असं. हा बरोबर आहे ना. जर रिटर्न त्यांनी 15 दिवसात जर रिटर्नच फाईल केलं, तर तुम्हाला युनिलॅटरल असेसमेंट ऑर्डर पास करायची गरज काय? नाही, 3A ची नोटीस गेल्यानंतर सर, म्हणजे ते बटन ओपन नाही होते. ते कधी होतं? 15 दिवसाचं पिरियड दिलं ना आपण डीलरला. ओके ओके. त्याच्यामुळे ते ओपन होत नाही. कसं आहे पॉसिबिलिटीज तुम्हाला सांगतो मी. समजा आपण आज जर 3A काढली, तर 15 दिवस हा डीलरला दिलेला टाइम आहे की तू रिटर्न फाईल कर, त्याच्यासाठीची ही नोटीस आहे. त्याच्यामुळे मी इनिशिएट प्रोसिडिंग करूच शकत नाही 15 दिवस होईपर्यंत. मग 15 दिवसापर्यंत 2 शक्यता आहेत. एक तर तो रिटर्न फाईल करेल 15 दिवसाच्या जो आपण टाइम दिलेला आहे, मग तरी पण मला युनिलॅटरल असेसमेंट ऑर्डर पास करायची गरज नाही. जर 16व्या दिवशी जर मी जाऊन बघितलं आणि त्यांनी रिटर्न फाईल केलेलं नसेल, तर ते बटन इनेबल होईल आणि तुम्ही इनिशिएट प्रोसिडिंग करू शकता. नाही सर, काही ऑफिसरांचं असं ऑब्झर्वेशन होतं की रिटर्न जरी नाही भरले तरी ते बटन अनेबल होत नाहीये काही केसेस मध्ये. नाही, मी असं होणार नाही. मी नेहमीच चेक करतो मी BO सिस्टीमवर. इथं माझगावला आहे ना, असं काही इश्यू असेल तर सर्व हे करतो सर, कम्युनिकेट करतो. असं काही स्पेसिफिक केस असेल तर. स्पेसिफिक केस असेल ना, तर मला कम्युनिकेट करा. तुम्हाला लगेच मी त्याचं उत्तर देईन. ओके सर, ओके. नेक्स्ट.
आणि तुम्हा सर्वांना अजून एक सांगतो मी, तुम्हाला बीओवर जे जे काही अडचणी येतील ना ऑफिसरच्या, आता काय होतं, मी तर एसएमए म्हणून काम करतो, आता मला माझगावचे ऑफिसर कॉन्टॅक्ट करतात, त्याच्यामुळे मला कळतात की कुठं काय इश्यू येतात काय नाही. आता तुम्ही लोक एनकोडचे जे लोक आहेत ना, मी देशमुख साहेबांकडून माझा ईमेल आयडी घ्या. तुम्हाला ज्या ज्यावेळेस कोणता प्रॉब्लेम येईल ना, तर तो माझ्याशी पण शेअर करा, कारण मी माझं सारखं जीएसटीशी पण बोलणं चालू असतं, त्यांच्या टीमशी पण बोलणं चालू असतं माझं. तर त्यावेळेस किंवा त्यांचा कॉल अरेंज होतो त्यावेळेस मी हे मुद्दे मांडू शकेन मी तिथे. ओके सर. सर आम्ही मेल आयडी तर घेऊ, पण आमची एक रिक्वेस्ट आहे सर, जर एक व्हॉट्सअप ग्रुप केला की असेसमेंट रिलेटेड इश्यू त्याच्यात हे करा, तर ते बेटर होईल सर. म्हणजे मेल आयडी तर असेलच सर, पण जर एक व्हॉट्सअप ग्रुप फक्त बीओ असेसमेंट रिलेटेड केला ना सर, तर त्यात प्रॉपर इश्यू कम्युनिकेट करता येतील सर. ओके ओके ओके, ठीक आहे. मी शर्मा साहेबांशी बोलून बघतो मी. हे काय कसं आहे माहितीये का, ग्रुपचा प्रॉब्लेम काय होतो, मग मेलला काय मी एक ठराविक वेळ मी दिवसातून 2दा मेल बघतो मी, कारण मला बरेच मेल येत राहतात. सकाळी एकदा मेल बघतो, संध्याकाळी रोजच्या रोज मेल बघतोच मी, निग्लेक्ट करतो अशातला भाग नाही. फक्त ग्रुपला थोडा डिस्टर्बन्स जास्त होतो, त्याच्यामुळे मी अवॉइड करतो. पण ठीक आहे, तर तशा तुमची मागणी असेल तर त्याचा विचार करून आपण सांगतो मी ग्रुप क्रिएट करायला. ओके सर, ओके, थँक्यू सर. ह्यात काय माहिती, आपल्याला वेळ खूप कमी आहे आणि त्याच्यामध्ये 15 गोष्टी, आणि काय होतं, बरेचसे ऑप्शन्स अजून वापरात आलेले नाहीत लोकांकडून. त्याच्यामुळे माझ्याकडे दाखवायला पण डेटा नाही, आणि आपण लाईव्ह सिस्टीमवर केस क्रिएट कोणती करू शकत नाही. ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगितलं, त्यातलं बेसिक लॉजिक, जो कॉमन सेन्सचं लॉजिक आहे, एक फ्लो आहे कॉमन, तो तर मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर तुम्हाला काय अडचण येईल असं मला काय वाटत नाही. ठीक आहे, आता एक लास्ट याच्यामध्ये जर तुमचे काही प्रश्न असतील तर घ्या, उत्तर देतो ना, अदरवाईज होईल वाइंड अप. सर असं विचारत होते की जसं आता एक प्रोसिजर फ्लो आहे, जसा ASMT 10 काढला, डीलरचा रिप्लाय 11 मध्ये येतो, त्याच्यानंतर आपण 13 काढतो एक, बरोबर, आणि त्याच्यानंतर जर आपल्याला डीआरसी समजा ड्रॉप केली किंवा नाही केली तर डीआरसी 1 वर जातो. तर हा एक वेळा प्रोसिजर फ्लो जर सांगितला आम्हाला की कशानंतर काय काय काढतो आपण, एक बरं होतं. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, आलं लक्षात मला. स्क्रुटनी ऑफ रिटर्न्स मध्ये ना 3 फॉर्म आहेत, ASMT 10, 11, 12. 10 काय आहे की आपण नोटीस काढतो स्क्रुटनी ऑफ रिटर्न्सची. ASMT 11 मध्ये डीलर रिप्लाय फाईल करतो. मी एकदा तुम्हाला स्क्रुटनी ऑफ रिटर्न्स परत एकदा दाखवतो मी. आणि जर त्या डीलरचा जर रिप्लाय मला मान्य असेल तर मी ड्रॉप प्रोसिडिंग करतो. ठीक आहे, आपण यामध्ये एक केस बघूया आपण. ह्याच्यात रिप्लाय डीलरनी फाईल केलेलं नाही, त्याच्यामुळे ह्याच्यात मी प्रोसिडिंग ड्रॉप होणार नाही. ठीक आहे, कॅनॉट बी इश्यूड प्रायर टू इश्यू ऑफ नोटीस. ओके, अच्छा, ह्यात नोटीसच इश्यू केलेली नाही. ठीक आहे, मी दुसरी केस बघतो मी. रिप्लाय फाइल्ड बाय रिप्लाय फर्निश्ड. ठीक आहे, समजा हा कोरस इंडिया आहे, ह्याला नोटीस पण काढली, रिमाइंडर पण काढलं, ह्याला रिप्लाय पण आलेला आहे डीलरचा. हा समजा मी वाचला आणि मान्य केला तर काय, तर ह्यामध्ये ऍड ऑर्डरला जाऊन मी ड्रॉप प्रोसिडिंग करू शकतो. ठीक आहे, आता इथं तो मगाशीचा ऑप्शन आला नाही. ड्रॉप प्रोसिडिंग म्हणजे काय, तर हे मी तुम्हाला दाखवतो मी. प्रिव्ह्यू बघा. मी अटॅचमेंट करू शकतो, म्हणजे काय की डीलरने जे काय रिप्लाय दिलेला आहे त्याच्यावर मी माझं भाष्य करू शकतो, ते इथं अटॅच करू शकतो PDF फाईल, आणि ते अटॅच करून हा ASMT 12 काढतो मी त्याला. ऑर्डर ऑफ ऍक्सेप्टन्स ऑफ रिप्लाय, म्हणजे त्यांनी जो काय रिप्लाय फाईल केलाय तो मी ऍक्सेप्ट केल्याची ही ऑर्डर आहे. पण इन केस तर मला तो जर रिप्लाय मान्य नसेल आणि डीलरनी पेमेंट पण केलं नसेल तर माझ्याकडे काय ऑप्शन आहे, तर इथे रेकमेंडचा एक ऑप्शन आहे. ठीक आहे, हा रेकमेंड करताना मी काय करतो बघा, रेफर्ड मॉड्यूल फ्रॉम, मॉड्यूल कोणते, स्क्रुटनी ऑफ रिटर्न्स, कोणत्या मॉड्यूलला जाणार आहे,
एकतर ऍडज्युडिकेशनचं जाईल, एन्फोर्समेंटला जाईल किंवा ऑडिटला जाईल. रेकमेंडिंग ऑफिसर कोण आहे तर मी आहे, कुणाला रेकमेंड करतोय हे सगळ्या गोष्टी पुढे येतील. आता हे बघा, ऍड रेकमेंडेशन, सिलेक्ट मॉड्यूल, मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं. आता मला ह्याच्यात DRC 7 काढायचं, म्हणजे डिमांड नोटीस क्रिएट करायची, तर मला हे ऍडज्युडिकेट करावं लागेल. त्यासाठी मी ऍडज्युडिकेशन, सिलेक्ट ऑफिशियल, मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात खाली जात तुम्ही स्वतःचं नाव तिथे येतं. सिलेक्ट सेक्शन 73. जर मी एन्फोर्समेंट सिलेक्ट केलं तर मी एन्फोर्समेंटचा एखादा ऑफिसर सिलेक्ट करेन मी, आणि सिलेक्ट सेक्शन 67. त्यामुळे हे जे मॉड्यूल आहे त्याच्या अकॉर्डिंगली तो सेक्शन येतो. आता मी जर इथं ऑडिट सिलेक्ट केलं आणि इथं आलं तर इथे 65 येतं. ठीक आहे, तर ह्या मॉड्यूल नुसार ते बदलत जातं. इथं प्रोसीड म्हटलं की नवीन ARN क्रिएट होईल. ARN वर कंटिन्यू मी म्हणू शकतो, किंवा स्टॅच्युटरी फंक्शन्सला जाऊन डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स, मग इथे मी तो शोधणार की बाबा पेंडिंग फॉर ऑफिस टॅक्स पेअर कोणता आहे. मग इथं पुढे जाऊन त्याची ऑर्डर करायला DRC 7 ऑर्डर होईल. मग ते त्याच्या डिमांड आयडिया क्रिएट होईल, त्याच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला ते जाईल, लायबिलिटी रजिस्टरला त्याच्या जाईल. ह्या सगळ्या गोष्टी होतील त्यामध्ये. ठीक आहे, हा स्क्रुटिनी ऑफ रिटर्नचा फ्लो आहे. यात काय अडचण तुम्हाला आता? सर याच्यामध्ये मग DRC 01 कधी आपण इश्यू करतो? ऍडज्युडिकेशनची प्रोसिडिंग इनिशिएट जे होती ना, त्याला गेलो आपण ARN ला. इथे ज्यावेळेस शोधतो आपण डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स, इथे पेंडिंग ज्यावेळेस दिसते तिथे गेल्यानंतर आपल्याला तिथून नोटीस इश्यू होते. नोटीस इज SCN जी नोटीस आहे ती म्हणजे DRC 1, ती इथून इनिशिएट करायची आपल्याला. ओके, म्हणजे SMT 11 नंतर डायरेक्ट आपण DRC 01 काढू, मग 1 2 3 आणि नंतर 7. 7 1 2 3 नाही, 1 काढतो फक्त आपण. DRC 3 मध्ये पेमेंट आहे, DRC 4-5 त्या DRC 3 चा एक्नॉलेजमेंट आहे, DRC 6 is a reply to DRC 1, and DRC 7 is our order, adjudication order. असा तो फ्लो आहे. ठीक आहे, नेक्स्ट. देशमुख साहेब. हॅलो सर, एक विचारायचं होतं. विचार. हा, SMT आपण 11 म्हणजे डीलरचा रिप्लाय आला SMT 11 मध्ये, आणि आपल्याला तो एक्सेप्ट नसला तर आमचे ते बरेचसे ऑफिसर डायरेक्टली हे रिकमेंडेड न करता डायरेक्टली DRC 01 करतात सेपरेटली. तर ही केस SMT 11 जी आहे तिथेच तशीच राहते पडलेली. नाही, मग त्यांना सांगा की आपल्याला तिथूनच रेकमेंड करायची आहे. DRC 7 चं हे जे मॉड्यूल आहे डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स, आणि सगळेच ऑडिटला पुढे ऑडिटचं पण नवीन मॉड्यूल येईल, ते पण सुरू होईल. त्यात पण तसंच आहे, रेकमेंड करायचंच आहे आपल्याला. आपण स्वतःला रेकमेंड करतो, मग ती केस क्रिएट होते. मग तुम्ही इथे डिटर्मिनेशन ऑफ टॅक्सला जाऊन तो ARN तुम्हाला मिळेल. अदरवाइज काय होईल की मी सो मोठं प्रोसिडिंग पण इनिशिएट करू शकतो. ठीक आहे, पण ही लिंक ASMT 10 ला राहत नाही, त्याच्यामुळे तो इश्यू पेंडिंग राहील. तसं ती केस क्लोज होणार नाही सिस्टीमवर. त्याच्यामुळे तुमच्या ऑफिसरला हेच सांगा, आणि त्यांना हेही सांगा की स्क्रुटिनीचं जे इंटरनल सर्क्युलर आहे त्यामध्ये पण ह्याच सूचना दिलेल्या आहेत की रेकमेंड करायचे आपल्याला केस ऍडज्युडिकेशन साठी. ठीक आहे, मी तुम्हाला एक इंटरनल सर्क्युलर तुम्हाला सांगतो. मी 6A 2021 चे इंटरनल सर्क्युलर आहे, तर त्या ऑफिसरला तुम्ही सांगा ते वाचायला तुमच्या इथल्या. त्यामध्ये
पॉइंट नंबर 5.2 आहे, त्याचे सर्क्युलर आहे ना 6/8/2021 तर पॉइंट नंबर 5.2 आहे. त्याच्यामध्ये क्लिअर दिलेलं आहे की इन ऑर्डर टू इनिशिएट डिमांड अँड रिकव्हरी ऍक्शन म्हणजे DRCC ऍक्शन नोडल ऑफिसर इज रिक्वायर्ड टू रेकमेंड द सेड केस टू हिमसेल्फ फॉर द ऍडज्युडिकेशन. त्याच्यामुळे एक तर त्यांच्या अज्ञानामध्ये तसं करत असतील तर त्यांना सांगा तसं करू नका, तिथूनच रेकमेंड करा, तिथं ऑप्शन दिलेला आहे ना आपल्याला. सर हम्म. आणि दुसरा क्वेश्चन असा होता सर की डायरेक्टली DRC07 कधी करतो आपण? DRC7 डायरेक्ट कधी करतो की ज्यामध्ये जर फिजिकली DRC1 काढलेले असेल आपण, ठीक आहे, तर ज्याची केस क्रिएट होत नसेल. आता फॉर एक्झाम्पल ट्रान1 चे काही इश्यूज होते, ट्रान्झॅक्शनल क्रेडिट व्हेरिफिकेशनला दिलेल्या केसेस होत्या, त्यामध्ये आपण ते करत होतो की डायरेक्ट आपण इथे जायचो डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स आणि इश्यू ऑर्डर म्हणायचो. त्याचं कारण काय होतं की ज्याला ऑलरेडी आपण 1A1 हे आपण फिजिकली इश्यू केलेले आहेत, त्याच्यावेळेस आपण डायरेक्ट इश्यू ऑर्डर म्हणत होतो. आता ते करायची गरज नाही आता आपल्याला. ठीक आहे. ठीक आहे सर, थँक्यू. देशमुख साहेब. हा सर. तुम्ही शर्मा साहेबांशी बोलून घ्या की हे जे लोक आहेत त्यांना FAQs आणि मॅन्युअल शेअर करायचे आहेत का, एक त्यांना विचारून घ्या. असतील तर मला सांगा, माझ्याकडे फोल्डर आहे तो मी तुम्हाला पाठवतो, तुम्ही त्यांच्याशी शेअर करा आणि माझा मेल ID पण त्यांनी. बरं 2च मिनिटं सर देता का? आता फोनवर बोलून घेतो सरांची. हा ठीक आहे, बोलून घ्या. सर सुयोग बोलतोय अमरावतीवरनं. बोला. आमच्यासाठी हा थोडासा एक सब्जेक्ट नवीन होता, त्याच्यामुळे हा जर एक तुमची रेकॉर्डिंग मला सर शेअर करणारच आहेत, पण याचा एखादा फ्लोचार्ट जर भेटला म्हणजे कशानंतर काय जातं, क्विक लिंक मधून वापस असेसमेंट मध्ये यायचं होतं, अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्याचा जर एखादा प्रॉपरली फ्लोचार्ट भेटला किंवा एखादी PPT जर असेल तुमच्याकडे. त्याच्यासाठीच मी काय करतो, हे जे FAQs आणि मॅन्युअल्स आहेत ना, हे मी तुम्हाला शेअरच करतो मी सर्वच. त्यात सगळ्यात हे जे मॉड्यूलचे फ्लो चार्ट दिलेले आहेत व्यवस्थित. ओके सर, हरकत नाही, मी सरांशी बोललो. तर तुम्ही असेसमेंट मॉड्यूलचं हे करताय का, मॅन्युअल सगळं शेअर करताय का, म्हणजे आपलं BOचं जे टाकलेलं आहे आपण ते का युजर मॅन्युअल? हा, BO वर जे काय आहेत ना, हे जे सगळे, हे बघा हेल्पला गेलात ना, इथं सगळे आहेत पण त्यांना तो ऍक्सेस दिलेला नाही. हे जे सगळे टाईल दिसतात, हे जे सगळे ऑप्शन, ह्या प्रत्येकाचे FAQ मॅन्युअल आहेत. तर देशमुख साहेब, मी तुम्हाला ते फोल्डर मेल करतो मी. बरं. तुम्ही ह्या सगळ्यांशी शेअर करा परत, हे जे सर्व पार्टिसिपेंट्स आहेत ना त्यांना शेअर करा. ठीक आहे. ठीक आहे, तर कन्क्लूड करूया आपण मग. हो सर, हरकत नाही. कोणाची काही शंका वगैरे आहेत का? हॅलो. नाही सर, नाही सर. बरं. थँक्स अ लॉट सर, जाधव सर. आणि सर, आपल्याकडे तो कन्सॉलिडेटेड आहे का, म्हणजे सगळे फंक्शन वाईज वेगळे वेगळे केले, कारण माझ्याकडे फंक्शन वाईज वेगळं केलेलं पण आहे, आपण जे साईटवर टाकले तसं ते सेम आहे की काय, कसं वेगळं आहे? BO वरचेच आहेत ते फ्लो चार्ट. एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी. हे सगळे वेगवेगळेच केलेले आहेत मी. डिटर्मिनेशन DR पेनल्टी हे ते रिटर्नचा FAQ आणि त्याचं मॅन्युअल हे सगळे एकत्र आहे. तुमच्याकडे असेल तर शेअर कर, नसेल तर मी मेल करतो. नाही सर, स्क्रुटिनी ऑफ रिटर्न वगैरे नाहीये माझ्याकडे. ठीक आहे, मग हे मी तुम्हाला मेल करतो मी, हे झालं की. हो चालेल सर, चालेल. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. आणि उद्या आपल्याला 3 वाजता ठेवायचं ना, कुंभारे साहेबांशी मी बोलू ना, आपल्याला सॅपचे रिपोर्ट बघायला. हॅलो. हो सर. हा, मी पार्टिसिपंटना विचारतोय की उद्या आपल्याला सॅपचं आपल्याला जे रिपोर्ट बघणार ते 3 वाजता ठेवूया ना? हो सर, यस. ठीक. सर हॅलो, मकरन सर. बोला ना सर, ह्याच्या अगोदरचे 27-28 ला जे ट्रेनिंग झालते ना, त्याचे जे काही युजर्स आहेत, युजर मॅन्युअल वगैरे, ते पण पाठवून द्या सर याच्यासोबत. बरं, ठीक आहे. सर, आपलं SMN एक काम करतो, जेवढी युजर मॅन्युअल्स आमच्याकडे ऍक्च्युली आमच्या याच्यामध्ये एम्प्लॉईज कॉर्नरमध्ये ठेवलेली आहेत सगळी,
तर प्रत्येक म्हणजे रिफंड पासून सगळ्यांची रिकव्हरी रिफंड वगैरे त्याच्यामध्ये सगळे स्क्रीनशॉट्स वगैरे पण आहेत तर ती मोस्टली मी शेअर करतो मी म्हणजे व्हॉट्सअपवर टाकता आली तेवढा जर तेवढ्या MB चा असेल छोटा असेल तर व्हॉट्सअपवरच शेअर करेल अदरवाईज मग मेल आयडी मी चेतन खोतला मेल करेल मग त्यांना सांगेल तुम्हाला शेअर करायला हो हो सर हो ठीक ओके